तर आपण चालू करू शकतो. येस. काय लावते रे? रेशन फॉर्म 23. सर आपण चालू करू शकतो सर. येस. सारखं चेंज नको करू. हा, एक काहीतरी ठेवून दे. पण दिसते का? हो. येस. हॅलो. येस सर, सुरू करू शकतो आपण. येस. नमस्कार, मी प्रवीण लडकत, जॉईंट सिटी इंजिनियर, वॉटर सप्लाय डिपार्टमेंट, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आज आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग वर वेबिनार घेतोय. या वेबिनार मध्ये मी आपल्या सर्वांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आजच्या या वेबिनार मध्ये हिमांशु कुलकर्णी सर, शशांक देशपांडे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची उपयुक्तता काय आहे याच्यावर त्यांचं बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. मी पिंपरी चिंचवड शहराची थोडक्यात बॅकग्राऊंड पहिलं समजून सांगतो. पूर्वी या शहरामध्ये म्हणजे हे शहर स्थापन होण्यापूर्वी छोटी छोटी गावं, छोट्या ग्रामपंचायती विखुरलेल्या परिस्थितीमध्ये होते. उदाहरणार्थ आकुर्डी, निगडी, भोसरी, पिंपरी चिंचवड हे वेगवेगळ्या गावं, विखुरलेली गावं होती. 1957 मध्ये हिंदुस्थान अँटिबायोटिक्सची स्थापना झाली आणि त्यानंतर 1965 मध्ये महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना झाली. त्यानंतर हळूहळू या एरियामध्ये बजाज, टिल्को, थर्मॅक्स अशा नामांकित इंडस्ट्रीज या इथे यायला लागल्या. त्याला सपोर्टिंग छोट्या छोट्या इंडस्ट्री इथे यायला लागल्या आणि हळूहळू यामध्ये लोकांचा ओघ या शहराकडे, या एरियाकडे वाढायला लागला. 1971 मध्ये ही जी छोटी गावं होती पिंपरी चिंचवड, निगडी, भोसरी, आकुर्डी ही एकत्र येऊन नगरपालिकेमध्ये रूपांतर झालं. आणि 1982 मध्ये या नगरपालिकेचं महानगरामध्ये रूपांतर झालं. आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर या शहराचा विकास व्हायला लागला. लोकसंख्येची वाढ या शहराची व्हायला लागली. अतिशय झपाट्यानं वाढणारे हे शहर औद्योगिक शहर म्हणून ओळखू जाऊ लागलं. आणि जर आपण या शहराचा लोकसंख्येचा जर विचार केला तर 2001 साली 10 लाख लोकसंख्या असलेले शहर 2011 मध्ये 17 लाख आणि आज 2021च्या दरम्यान साधारण 27 लाखापर्यंत या शहराची लोकसंख्या गेलेली आहे. म्हणजे हा लोकसंख्येचा वाढीचा जर आपण वेग विचारात घेतला तर हा जवळजवळ 70% एका दशकामध्ये 70% डिकेडल ग्रोथ. या जर या रेटचा जर आपण विचार केला तर भारतातलं एक 4थ्या क्रमांकाचं वेगाने वाढणारे शहर आणि महाराष्ट्रातलं 1 नंबरचं शहर म्हणून या शहराकडे पाहिलं जातं. आता या शहरासाठी जर पाण्याचा सोर्सचा जर विचार केला तर आज मितीला पवना धरण हा एकमेव सोर्स आहे. आणि भविष्यामध्ये महानगरपालिकेची पाण्याची गरज भागवण्यासाठी महानगरपालिका आंध्रा डॅम आणि भामास्कट डॅम मधनं पाणी घेण्याचं नियोजन केलेलं आहे. त्याच दृष्टीने त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. आता हे रिसोर्सेस लिमिटेड आहेत. ही धरणं आपल्याला लिमिटेड आहे, यातला पाणी साठा लिमिटेड आहे. परंतु शहर मात्र झपाट्यानं वाढते. पिण्याच्या बरोबरच इतर पाण्याची, त्याचप्रमाणे बांधकामाच्या पाण्यासाठी गरज झपाट्याने वाढते. साहजिकच पाण्याचा सोर्स म्हणून भूगर्भातील पाण्याचा वापर सुरू झाला बोरवेलच्या माध्यमातून. आणि मग संपूर्ण शहरामधली बांधकामं आणि त्यानंतर इतर वापरासाठी बोरवेलचा वापर सुरू झाला. आता इथेच खरं तर रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज लक्षात यायला लागली. आज
जरी शहराची गरज आज मितेला आजच्या पुरता जर विचार केला तर धरणातलं पाणी साठा आता पुरेसं आहे, परंतु अजून 2-4 वर्षानंतर हे देखील पाणी कमी पडणार. आणि जरी आपल्याला आंध्रा भामास्केडचं जरी पाणी मिळालं तरी काही वर्षानंतर देखील हे पाणी कमी पडणारच आहे. त्यामुळे आपल्याला पाण्याचे नवीन स्रोत म्हणा किंवा सोर्सेस आपल्याला आता शोधावेच लागणार आहेत. जसे की रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे. दुसरं म्हणजे रिसायकलिंग चा प्रोजेक्ट देखील महानगरपालिका हाती घेतोय, की सिवेज ट्रीटमेंटचं जे पाणी आहे ते टर्शरी ट्रीटमेंट करून त्या पाण्याचा देखील इतर वापरासाठी आपल्याला वापर करावाच लागणार आहे. तर या दृष्टीने महानगरपालिकेने एप्रिल 2005 मध्ये नवीन बांधकामासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी. यामध्ये 300 चौरस मीटर स्क्वेअर मीटर बांधकाम असलेल्या सगळ्या इमारतींसाठी नव्याने बांधकाम असलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी करण्यात आलं. म्हणजे मग त्याच्या बिल्डिंग परमिशनसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभी करायची. सर्क्युलर काढण्यात आलं आणि त्यानुसार 2005च्या पुढे सर्व नवीन इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आता सुरू झालेले. त्याचप्रमाणे 1 एकरच्या वरच्या ज्या स्कीम आहेत त्यांना देखील रेन वॉटर हार्वेस्टिंग बरोबरच रिसायकलिंगचे देखील प्लॅन कंपल्सरी करण्यात आले, की ज्या माध्यमातून त्या ठिकाणची बागेची आणि फ्लशिंगच्या पाण्याची गरज त्यातनं भागवली जाईल. आता यामध्ये देखील अजून सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, की साधारण 200 फ्लॅटच्या वरती आता रिसायकलिंगचा प्रोजेक्ट हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे. त्यामुळे शहराची जी डिमांड पाण्याची वाढती आहे त्यासाठी महानगरपालिकेनं वेगवेगळे उपाययोजना येत आहेत. परंतु तरी देखील लोकांच्या मनामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल अजूनही संभ्रम आहे. जाणून घ्यायचे लोकांना. महानगरपालिकेने जरी कंपल्सरी केलेले आहे तर हे फक्त नवीन बांधकामांपुरतं होतंय. जुन्या इमारतींना देखील आपण ही उपाययोजना करून भूगर्भातील पाणी साठा आपण वाढवू शकतोय. अशा लोकांसाठी देखील या वेबिनारचा नक्कीच उपयोग होणार आहे. जर आपण या शहरातील सरासरी पर्जन्यमान पाहिलं आणि आपल्या शहराचं जर एकंदर क्षेत्रफळ पाहिलं तर साधारण 181 स्क्वेअर किलोमीटर आहे. आणि याच्यावर जर पडणाऱ्या पाण्याचा जर विचार केला आणि पावसाचं जर सरासरी पर्जन्यमान आपण हे पाहिलं तर साधारण 400 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी आपल्याला या शहरावर उपलब्ध होऊ शकते. या पाण्याचा जर आपण विचार केला तर हे पाणी आपल्याला भूगर्भात जर साठवता आलं तर एक मोठा सोर्स या शहरासाठी उपलब्ध होणार आहे. आज आपल्या बरोबर कुलकर्णी सर आहेत, त्याचप्रमाणे देशपांडे सर देखील आहेत, की जे भूगर्भ शास्त्रज्ञ आहेत. या दोघांकडून आपल्याला समजून घ्यायचं की या शहरासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची उपयुक्तता काय आहे, नागरिकांना हे कसं करता येईल आणि त्याचा भविष्यामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी देखील कसा उपयोग करता येईल. तर पुढची सत्रासाठी मी शेटबाय सरांना आमंत्रित करतो आणि त्यांनी याच्या पुढचं सूत्रसंचालन करावं अशी त्यांना मी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. मी धनंजय शेटबाळे. सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि सर्व संस्थांच्या वतीनं ह्या प्लॅटफॉर्मवर उपस्थित आजचे ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ शशांक देशपांडे सर आणि ॲक्वाडॅमचे चीफ डॉक्टर हिमांशू कुलकर्णी ह्या दोघांचं स्वागत. शशांक सरांचं आपण सेशन लगेच सुरू करूया. लडकत सरांनी सुंदर पार्श्वभूमी सांगितली आणि एकूणच मानव जातीला आणि सजीव सृष्टीला असणारे धोके, पाणी समस्या, त्याच्यावरचे उपाय, प्रत्येक गोष्टीवर उपाय आहेत. बस प्रत्येकाने त्यामध्ये सहभाग नोंदवण्याची गरज आहे. प्रत्येकाने त्यामध्ये सजगपणे खरं तर ज्याला अग्रक्रम आपला जो आयुष्याचा तो बनवून ह्यामध्ये पुढे जाण्याची गरज आहे. आजचे प्रमुख वक्ते शशांक देशपांडे सर ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ आहेत. भूजलावर सरांनी आयुष्य वेचलेलं आहे. त्यामधलं त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं, महत्वपूर्ण आहे. फक्त कामासाठी काम असं न करता खऱ्या अर्थानं
भूगर्भातील जलाशय किंवा ज्याला आपण म्हणतो ऍक्विफर्स असतील आणि भूगर्भातील जलसाठे असतील, ह्याच्यावर सरांनी मोठं संशोधन केलेलं आहे. ह्या संशोधनाचा फायदा एकूणच मानवजातीला कशा पद्धतीने करता येईल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सरकारची भूमिका जी आहे ती किती योग्य रीतीनं पुढे जाऊ शकते आणि त्यासाठी आपल्या शिफारसी संशोधनातून देऊन त्यांनी वेळोवेळी मोलाचं यामध्ये मार्गदर्शनच केल्याने मोलाचा वाटा सरांनी उचललेला आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी शशांक सर त्यांच्या आजच्या सेशन मधून आपल्या समोर मांडतील. आता मी शशांक सरांना हे सेशन सुरू करण्याची सगळ्या नागरिकांच्या वतीनं आणि महापालिकेच्या वतीनं विनंती करतो. धन्यवाद. ओव्हर टू यू शशांक सर. धन्यवाद खेडगळे सर. धन्यवाद लडकर सर. मला असं वाटतं प्रेझेंटेशन आपल्याला दिसते सर्वांना. हो सर, सेशन हो, सर. व्यवस्थित दिसते सर. पीपीटी तुमची दिसते. अरे वा, छान. स्लाइड शो मध्ये तुम्ही हा. केलेले आहे. वा वा वा, धन्यवाद. छान प्रसन्न संध्याकाळ आहे. पावसाळा सुरू झालेला आहे. मित्रांनो, एक गंमत सांगतो की ती आपल्याला पाण्याचं का महत्व लडकत सरांनी जे सांगितलं ते का आपल्या अंगी बाणवायचं आहे. छोटस उदाहरण देतो. जरा स्वस्थ बसून पहा बरं सगळेजण. डोळ्याची पापणी न लावता क्षणभराकरता मला स्वस्थ बसून दाखवा तुम्ही. तुम्ही जर स्वस्थ बसू शकलेत तर मग मी म्हणेल तुम्हाला शरीरातनं पाण्याची आवश्यकता नाही. आपण स्वस्थ बसू शकत नाही. आपली डोळ्याची पापणी सतत हालत असते. याचं कारण काय आहे की आपल्या शरीरातलं जे 70% पाणी आहे ते वाहतू पाणी आहे आणि ते आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. आणि म्हणून आजच्या या वेबिनारच्या निमित्ताने या पाण्याचं महत्व जे आपल्या शरीरात आहे आणि मग जे आपल्या पृथ्वीच्या पोटात आहे त्याचं महत्व जरा समजून घेऊया. आणि मग आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात आपल्याला ह्या पर्जन्य जल संवर्धन म्हणजे पर्जन्याची साठवण का करायची, ते जमिनीत खाली खडकात का मुरवायचं, हे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, आपण सगळीकडे वाचतोय वर्तमानपत्र. आपण 2 वर्ष झाले खूप भाग्यवान आहोत. कोविड मुळे आपण फार अडचणीत आलोय, पण पावसामुळे आपण खूप भाग्यवान आहोत असं म्हणायला हरकत नाही. पण अशी जरी परिस्थिती असली तरी बघा, नुकतंच केंद्र शासनाने 2019 पासून जलशक्ती अभियान सर्व देशभर सुरू केलेलं आहे. याचं कारण काय, तर आपली जी दर डोई पाण्याची उपलब्धता आहे ती कशी वेगाने घटत चालली आहे. बघा मित्रांनो, 1951 ला आपण समृद्ध होतो आणि आपली आता टंचाईकडे वाटचाल सुरू झालेली आहे. 1341 वरती आपण 2025 ला जाऊन पोहोचणार आहोत. दुसरं, उजवीकडचा जर का तुम्ही आलेख बघितला तर आपण चीन, अमेरिका, इस्रायल यांच्यापेक्षा कितीतरी पटीने पाणी आपण जास्त वापरतोय. म्हणजे 3 ते 5 पट पाणी वापरतोय. म्हणजे हे जस्ट काही गोष्टी जशा आपण सांकेतिक म्हणतो त्या अनुषंगाने मांडणी केलेली आहे की बाबा का आपल्याला ह्या सगळ्या दृष्टीने पाण्याची गरज भेडसावते. कारण टंचाई ही आपल्या 5वीला पुजलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून मग ही टंचाई जर आपल्याला याचं निर्मूलन करायचं असेल तर काही आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. आणि त्याच्यासाठी शासनाने, केंद्र शासनाने आणि पर्यायाने राज्य शासनाने सुद्धा वॉटर कन्झर्वेशन, एक परवलीचा शब्द झालेला आहे, जलसंधारण आणि पर्जन्य जल साठवण, रेन वॉटर हार्वेस्टिंग. दुसरं महत्वाचं जे उपाययोजनांवरती भर दिलाय ते म्हणजे रिनोव्हेशन ऑफ ट्रेडिशनल स्ट्रक्चर्स. बघा, आपल्याकडे हे कोविडचं उदाहरण मुद्दामून येईल, शरीराची उदाहरणं येतील. याचं कारण आहे की शरीरशास्त्र आणि भूजलशास्त्र याच्यामध्ये खूप साधर्म्य आहे मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला त्या शरीरशास्त्राप्रमाणे त्या भूजलशास्त्राकडे सुद्धा बघायचं आहे. जसं कोविडच्या वेळेला सगळ्यात पहिले लस कोणाला द्यायला सुरुवात झाली तर जे कोणी वयोवृद्ध होते त्यांचा पहिला नंबर लागला. त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे बघा, आपण पारंपरेने खूप चांगले कामं करत आलेलो आहे. आपण खूप चांगली जलसंधारणाची कामं उभी केलेली आहे, स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो. त्याचं पुनरुज्जीवन दुर्दैवाने आपल्याकडे होत नाहीये. त्याला दुसरं प्राधान्य केंद्र शासनाने दिलेलं आहे.
तिसरं प्राधान्य आहे पाण्याचा पुनर्वापराला दिलेला आहे आणि बोरवेल आणि विहिरींच्या माध्यमातून पुनर्भरण आहे. चौथं प्राधान्य दिलं आहे पाणलोट क्षेत्र विकास म्हणजे वॉटरशेड डेव्हलपमेंट आणि 5वं आहे की मोठ्या प्रमाणावरती वनराई उभी करायची म्हणजे अफॉरेस्टेशन असं दिलेलं आहे. आणि याच्यात बघा 6 मंत्रालयांचं कडबोळं एकत्र केलेलं आहे. बघा आपण बाजारात नेहमी कडबोळं आणतो, किती टेस्टी लागते की नाही, आणि तसंच या सगळ्यांचं कडबोळं एवढ्यासाठी एकत्रित केलेलं आहे की पाण्यातला जेव्हा एक थेंब पावसाद्वारे पडतो तेव्हा तो असं म्हणत नाही मी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडे जातो, मी ड्रिंकिंग वॉटरकडे जातो, मी PCMC ला येतो. आपल्यालाही माहित नसतं तो कुठे जातो ते. आणि म्हणून मग जोपर्यंत आपण एकात्मिक व्यवस्था ही मंत्रालय स्तरावर करत नाही तोपर्यंत त्याचं नियोजन आणि व्यवस्थापन होऊ शकत नाही. त्याचं महत्वाचं कारण कसं आहे की पावसाच्या माध्यमातून आपल्याला जे पाणी मिळतं ते भूपृष्ठ जल आणि भूजल ह्या 2 परिवर्तनीय अवस्था आहे मित्रांनो. आणि मगाशी जे लडकत सरांनी सांगितलं त्याच्यावरती आपण तपशिलात जाणार आहोत. हे ज्या 2 परिवर्तनीय अवस्था आहेत, हा 2 परिवर्तनीय अवस्था पावसाळ्यामध्ये जमिनीवरती पाणी वाहतं, जमिनीत मुरतं आणि जेव्हा तो जमिनीतला खडक त्याची क्षमता संपली की तो पाणी फेकायला सुरुवात करतो. मुंबई पुणे प्रवासामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल, आता धबधबे सुरू झालेले आहेत. धबधबे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जेव्हा तो जलधर संपृक्त होतो तो तेव्हा पाणी बाहेर फेकतो आणि ते परत पुन्हा भूपृष्ठ जल बनतं. त्यामुळे या 2 अवस्थांचं व्यवस्थापन आपल्याला जमलं पाहिजे आणि तिथे खरं कौशल्य मानवी हस्तक्षेपाचं असणार आहे. मग आता भूजलाच्या बाबतीतले काही जागतिक प्रश्न सुद्धा थोडेसे आपल्याला लक्षात आले पाहिजे की जवळपास 2 अब्ज रहिवासी ही भूजलावरती जागतिक स्तरावरती अवलंबून आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती म्हणजे आपल्याच देशात किंवा आपल्याच राज्यात किंवा आपल्या शहरांमध्ये भूजलाची समस्या आहे मित्रांनो असं नाहीये. ही सगळी समस्या जगभर भेडसावते आहे आणि म्हणून सगळे भूवैज्ञानिक भूजल वैज्ञानिक याच्या अनुषंगाने अभ्यासाला लागले आहेत. शहरीकरणामुळे भूजल चक्रात मुख्यतः खूप बदल होताना दिसतात आहेत. उदाहरणार्थ आपण उंच इमारती उभ्या करतोय, भूमिगत मेट्रो बांधतोय, त्यामुळे परिणाम काय होतो की हा जो जल धरणारा जो खडक आहे ज्याला आपण ऍक्विफर असं इंग्रजीमध्ये म्हणतो म्हणजे घर आहे भूजलाचं, हेच आपण पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतोय. मग ज्या ठिकाणी भूजलाला चांगली उपलब्धता असेल ती घरं आपण सांभाळली पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला ह्या बांधकामांमध्ये जर बदल करायची वेळ आली तर ती नक्की केला पाहिजे. यांच्या समस्या वर्तवणं शक्य आहेत परंतु दुर्दैवाने याच्यावरती खूप विचारही झालेला नाहीये. कोणत्या 2 मुख्य समस्या आहे? एक म्हणजे शहरी पुनर्भरणाचा विरोधाभास म्हणजे मुरण्याची प्रक्रिया कमी होते ती आपण पुढे बघणार आहोत. सोयीस्कररित्या काय होतंय की आपण मोठाली सिमेंटची आच्छादनं उभी करतोय, मोठ्या मोठ्या सोसायट्या बांधतोय, स्वच्छतेच्या नावाखाली पूर्ण सिमेंट आच्छादन करून टाकतोय, रस्ते बांधतोय. हवे आहेत सगळे आपल्याला विकासाचे, पण त्या विकासाच्या व्यवस्थेबरोबर काही गोष्टी आपल्याला पुनर्भरणासाठीच्या पण व्यवस्था अनिवार्यपणे कराव्या लागतील. दुसरं महत्वाचं आहे आपली जी भूमिगत गटारं आहे ह्यांचं जर व्यवस्थापन नीट झालं नाही तर खराब सांडपाणी आणि कचरा याने पाण्याची भूजलाची गुणवत्ता खराब होते आणि एकदा का ही गुणवत्ता खराब झाली तर हे पाणी परत पुन्हा स्वच्छ करता येत नाही. जसं आपण आपल्या धरणाचं करतोय की पुणेकर आपली सगळी घाण उजनीत टाकतात म्हणजे चाललं खाली ते घाण पाणी, तसं आपल्याला भूजलाच्या बाबतीत मित्रांनो करता येत नाही. आता दुसरा महत्वाचा प्रश्न बघितला तर जवळपास 1.9 बिलियन म्हणजे 19 लक्ष लोकांना पाण्याची तुटवड्याला म्हणजे पाण्याचा तुटवडा भेडसावणार आहे आणि येत्या 3 दशकांमध्ये म्हणजे 30 वर्षामध्ये खूप काही जास्त लांब नाही आता की आपण अपेक्षा अशी करतोय की पाण्याची डिमांड जी आहे ही शहरांमधनं जवळपास 70% वाढणार आहे. मगाशी लडकत सर सांगत होते तेव्हा मी ऐकत होतो की जर का 70% डेकेडल ग्रोथ असेल तर आपण विचार करू शकता की PCMC मध्ये ही समस्या किती पटीने म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशननी वेगाने वाढणार आहे. बघा आपले पीसीएमसीची वाटचाल बघा. आपण 1951 ला किती लहान होतो आणि आता आपण काय केलंय की मोठा पूर्ण आपला व्याप हा वाढतच चाललेला आहे आणि या व्यापाकडे जर बघितलं तर उत्तरेला इंद्रायणी आहे आणि दक्षिणेला पवना आहे. या दोन्ही नद्यांच्या मधला जो भाग आहे जो आपण कॅचमेंट एरिया असं म्हणतो म्हणजे ज्याला रिज एरिया असं म्हणतो, हा सगळा आपण पूर्णपणे व्यापून टाकलेला आहे. म्हणजे हे सगळे आपले नद्यांचं जाळं आपण बघतोय. ह्या दोन्ही नद्यांच्या जाळ्यांचा मधला भाग हा आपण विशेष करून मोठ्या प्रमाणावरती शहरीकरणाखाली आणलाय. बघा ही काही चित्र आहेत
ती स्वयंस्पष्ट आहेत. जेव्हा 1992ला हे लाल रंगाचा जो लाल रंग जो याच्यात दाखवलेला आहे नकाशांमध्ये, ते आपलं बिल्ट अप एरिया म्हणजे बांधकामाचं क्षेत्र दाखवतंय मित्रांनो. 1992ला काय होतं बघा, त्याच्यानंतर वाढत वाढत जाऊन 2008 आणि 2011 पर्यंत कशी परिस्थिती आली हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे 2004 पर्यंत. आणि आता त्या परिस्थितीत अजून आपल्याला खूप मोठा फरक पडलेला आहे. म्हणजे याच्यावरनं आपण कल्पना करू शकतो की हे पूर्ण बांधकामाचं जर क्षेत्र वाढत गेलं तर याचा परिणाम काय होतो मित्रांनो? त्याचा परिणाम होतो की जो पाऊस पडतो त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती भूपृष्ठ जल, त्याला रन ऑफ असं म्हणतात, हे जनरेट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे काही अभ्यास झालेले आहेत. अभ्यासांचा संक्षिप्त गोषवारा म्हणून फक्त खालचा 2 नंबरचा जो आहे तो मी दाखवतो. साधारण आपलं 181 चौरस किलोमीटरचं क्षेत्र आहे पिंपरी चिंचवडचं. आणि पिंपरी चिंचवड म्हणजे पूर्ण पवना आणि इंद्रायणीच्या श्रवण क्षेत्रामध्ये येणाऱ्या क्षेत्रात जर आपण बघितलं तर टोटल रन ऑफ हा पूर्वी जो होता हा साधारण 2679 म्हणजे 2700च्या आसपास होता. तो आता एकदम 4000 वर जाऊन पोहोचला. म्हणजे जवळपास दुपटीने हे भूपृष्ठावरती वाहून जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि मित्रांनो, एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पाऊस जो पडतो त्यातनं जर का पावसाची गती जास्त असेल तर भूजल पुनर्भरणाचं प्रमाण हे अत्यल्प असतं. म्हणजे ते अक्षरशः विरुद्ध आहे. म्हणजे गती जास्त असेल तर पुनर्भरण कमी होतं आणि गती कमी असेल म्हणून बघा भुरभुर पाऊस पडला की पुनर्भरण त्या वर्षी खूप छान होतं. मग ह्या भूजल पुनर्भरणाच्या बाबतीत म्हणजे भूजलाची आपल्या पिंपरी चिंचवड क्षेत्रामध्ये किती उपलब्धता आहे, तर त्याच्यासाठी पहिले तिथला जो खडक आहे तो आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. बेसाल्ट नावाचा खडक आहे. हा असा वड्यांच्या आकाराचा आहे. एक काही अभ्यास आपण पथदर्शी स्वरूपात पिंपरी चिंचवडचा जो केला त्यात या साई चौकापासून तर जवळपास त्या पिंपळे सौदागरच्या भागामध्ये काही आपण अभ्यास केलेले होते स्टॉर्म वॉटर रिचार्ज साठीचे. तर त्यातले हे बघा आहे असे वडीच्या आकाराचे थर आहेत हे आपल्याला दिसतात. आणि हे एकावर एक असलेले असल्यामुळे याची जी जाडी असते ही वेगवेगळी असते. त्यामुळे आपण या अशा जाडीच्या बेसाल्टच्या थरावरती आपलं पूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड हे दोन्ही शहरं वसलेली आहेत. साधारणपणे पाऊस जर बघितला तर 800 मिलीमीटर पर्यंत सरासरी पाऊस पडतो. आणि यातनं जवळपास 2100 कोटी लिटर इतकं भूजल दरवर्षी पुनर्भरित होऊ शकतं जर सरासरी इतका पाऊस पडला तर. परंतु गंमत कशी झाली मित्रांनो, बघा या आकृतीत आपल्या लक्षात येईल की आपण मोठ्या प्रमाणावरती वरती अशी सिमेंटच्या चादरी उभ्या करून टाकल्या आणि आपले जे जलधर असतात हे जलधर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या खडकांमध्ये असलेल्या ज्या भेगा आहेत, ज्या मोठ्या मोठ्या संधी आहेत, संधी म्हणजे फ्रॅक्चर्स, क्रॅक्स असतील किंवा जॉईंट्स असतील, तर ह्यांच्यामध्ये हे पाणी साठून राहायचं. आणि आपण काय केलंय की इथेच आपलं सगळं मलनिस्सारणातलं जे पाणी असतं ते सुद्धा याच्यातच झिरपतं. त्याच्यानंतर टँकरचं पाणी सुद्धा याच्यावरच येतं. आणि त्यामुळे पर्यायाने काय झालेलं आहे की जे नैसर्गिक पुनर्भरण क्षेत्र आहे ते मात्र कमी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. या मर्यादा बघा, जसं आपण आपल्या शरीरशास्त्राचं बघतो, एक डावीकडच्या चित्रात तुम्ही बघताय हे आपले शरीर आहे. यात तुमच्या नसा आहेत. या नसांमध्ये रक्त वाहत असतं. रक्त म्हणजे काय तर 70% पाणीच आहे आपलं या शरीरामध्ये. बघा आपल्या शरीरातली पाण्याची जर का पातळी कमी झाली तर आपल्याला सलाईनचा वापर करावा लागतो. तोंडाने पाणी पिऊन आपलं भागू शकत नाही. अगदी तशीच काहीशी परिस्थिती या बेसाल्टच्या खडकांमध्ये होते. मित्रांनो, कासवाच्या गतीनं पाणी मुरतं म्हणजे मुरण्याचा जर का वेग बघितला तर हा फार कमी आहे. आणि आपण पाणी मात्र काढतो ते अगदी सश्याच्या वेगाने काढतो. आणि म्हणून मग काय होतं की हे पाणी खालपर्यंत झिरपायला हजारो वर्ष लागतात मित्रांनो. म्हणजे जर आम्ही या पाण्याचं वय काढायचा प्रयत्न केला ना, हे खोलवरचं, की जी साधारण खोली 60 ते 90 मीटर आहे, म्हणजे 200 फुटापेक्षा अधिक खोलीची जी आपण बोअरवेल घेतो त्यावेळेला ते पाणी आपण पुढच्या पिढीचं पाणी असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून हे पाणी आपण का जतन करायचं, ती एक बँक आहे. जसं आपण फिक्स डिपॉझिट ठेवतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, ते कशासाठी ठेवतो तर इमर्जन्सीमध्ये त्याचा उपयोग व्हावा. अगदी त्याचसारखं ह्या बोरवेलचं पाणी आपल्याला ठेवण्याची आवश्यकता आहे. मग अशी परिस्थिती आता आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भेडसावायला सुरुवात झाली आहे. मग काय केलं पाहिजे, तर पडणाऱ्या पावसाला जागेवर पकडायचं आणि त्याचं संवर्धन करायचं आणि कृत्रिमरित्या त्याला भूजलामध्ये पुनर्भरित करायचं.
त्यानंतर दुसरं जमिनीवर त्याची साठवणूक करा किंवा मग जमिनीच्या खाली सुद्धा साठवणूक करा. ही एक पाण्याची बँक आहे. ही कुठेही शक्य आहे, पण सर्वदूर शक्य नाही. याचं कारण आपण थोडंसं पुढे बघणार आहोत. मित्रांनो, ही बँक आपण बघतो, बँकेमध्ये पैसे आपणच टाकतो. पण मी जेव्हा ₹5,000 टाकतो, तेव्हा पुढच्या वेळेला मी जर का ते काढायला गेलो, तर बँक मॅनेजर मला फक्त ₹4,000 काढायची परवानगी देतो. ₹1,000 मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली ठेवतो. तसं आपल्याला या भूजलाच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करायचा आहे. सर्वच्या सर्व पाणी उपसून टाकायचं आणि मग आम्ही पुढची आपली अडचण भेडसावून घ्यायचं. रामदास स्वामी म्हणतात तसं आपल्याला होऊ द्यायचं नाही. आणि मग त्याच्यासाठी काय करायचं? जसं आपण आपल्या शरीरशास्त्राचं बघतो, काही आपल्याला त्रास झाला तर आपण लगेच डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या वैज्ञानिक चाचण्या, वैद्यकीय चाचण्या करून घेतो. तसंच काहीच चाचण्या आपल्याला ह्या रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पण करायचंय मित्रांनो. याचं कारण असं आहे की विज्ञानाचा विषय आहे. भूजलशास्त्र हा विज्ञानाचा विषय आहे आणि म्हणून पहिला जो अभ्यास करायचा आहे तो म्हणजे हायड्रोजिओलॉजिकल स्टडीज. मग तुम्ही म्हणाल का हो याच्यासाठी काय खूप तज्ञता लागते का? तर याच्यासाठी सुदैवाने सरकारने आपल्याला खूप चांगल्या सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या आपण सगळ्या पुढच्या टप्प्यामध्ये हळूहळू एक एक बघणार आहोत. त्याच्यानंतर भूजलाची पाणी पातळी आपल्याला ती पण अभ्यासायची आहे. म्हणजे जी आता पोस्ट मान्सून म्हणजे याचा अर्थ असा ऑक्टोबर महिन्यामध्ये येणारी जी पाण्याची पातळी आहे ती पण आपल्याला माहित पाहिजे, ती पण आपल्याला अभ्यासायची आहे. त्याच्यानंतर इनटेक कॅपॅसिटी ऑफ द बोअरवेल किंवा डगवेल म्हणजे माझी बोअरवेलची क्षमता काय. म्हणजे आता उदाहरणार्थ पंचपक्वान्नांचं ताट तुमच्या समोर आणून ठेवलं आणि भूकच नसेल तर तुम्ही खाऊ शकाल का हो? तसं क्षमता आहे का? त्या बोअरवेलची पाणी घेण्याची क्षमता आहे का? नंतर मोठा महत्वाचा प्रश्न आहे की तिथे पावसाचं पाणी किती उपलब्ध होतं भूपृष्ठावरती. त्याला आपण रन ऑफ असं म्हणतो. ती उपलब्धता किती आहे? आणि महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याची गुणवत्ता तपासायची आहे. याचं कारण असं आहे की आता मोठ्या प्रमाणावरती गुणवत्तेच्या समस्या भेडसावायला सुरुवात झालेली आहे. आता थोडंसं त्या खडकांकडे आपण येणार आहोत की त्यांची क्षमता किती असते. आणि मगाशी आपण जसं बघितलं तसं आपल्याला ड्रिप बाय ड्रिप म्हणजे थेंब थेंब पाणी जसं देता शरीरात द्यावं लागतं, तसंच काहीसं पाण्याचा वेग कमी करून आपल्याला बोअरवेलमध्ये पाणी सोडावं लागतं. आता पहिली आहे खडकांमधली उपलब्धता. क्षमता कशी आहे तपासायची. तर आपल्याकडे समजा 1 मीटर बाय 1 मीटरचं टाकं असेल तर साधारण 1 घनमीटरचं जे टाकं असतं 1 क्युबिक मीटर व्हॉल्यूम आणि त्यात मी जर आपला बेसॉल्टचा खडक टाकला आणि त्यात पावसाला पड म्हटलं तर साधारणपणे 4% पर्यंतच फक्त पाणी भूजल स्वरूपामध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. म्हणजे 1000 लिटर टाकायच्या क्षमतेमध्ये 40 लिटर पाणी भूजल स्वरूपामध्ये मिळणार आहे. आणि जिथे वाळू सारखं आहे तिथे मात्र हे प्रमाण खूप छान आहे. म्हणून गंगेच्या गाळ्याच्या प्रदेशामध्ये भूजलाची उपलब्धता खूप छान आहे. खूप भाग्यवान आहेत. पण आपण त्या दृष्टीने भाग्यवान नाही. ही मर्यादा समजून घ्यायची आहे. आणि दुसरी आता आवश्यकता आहे की याचा भूस्तरीय नकाशा म्हणजे ज्याला आपण जलधर म्हणतो ॲक्विफर मॅप. तर बघा हा मॅप ॲक्वाडॅम म्हणजे आता कुलकर्णी सर आहेत ते माझ्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यांच्या मदतीने आपण हा जो केलेला अभ्यास आहे हा आपल्या समोर मांडतो. याच्यामध्ये बघा 4 प्रकारचे ढोबळमानाने आपल्याला ॲक्विफर्स म्हणजे जलधर आढळलेले आहेत. एक अति खोलीवरचा ज्याला डीप म्हणतात, कन्फाइन्ड ॲक्विफर म्हणतात. बी बी तो सुद्धा कन्फाइन्ड आहे. नंतर सी तो सुद्धा कन्फाइन्ड आहे. म्हणजे हा 2 कठीण खडकांच्या मध्ये सापडलेला आहे आणि वरचा जो आहे हा दरवर्षी पुनर्भरित होणारा हा डी आहे. यांच्या आपण RL दिले म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची सुद्धा दिलेली आहे. म्हणजे साई चौकापासून तर आपण पॅन्टलून प्लाझा पर्यंत चालत गेलो तर त्यात आपल्याला सर्वसाधारणपणे अशी संरचना आपल्याला अभ्यासायला मिळते. आता यांच्यामधली काय क्षमता आहे? तर मित्रांनो आपण जेव्हा अभ्यास केला तेव्हा आपल्या असं लक्षात आलं यांची साठवण क्षमता फार अत्यल्प आहे. म्हणजे हे जो खालचा खोलवर होता त्याची क्षमता अत्यल्प आहे. म्हणजे 0.005 आणि याच्यामध्ये किती पाऊस बसू शकतो? तर फक्त 60 मिलीमीटर पावसामध्ये त्याचं पोट भरू शकतं. पण तो जर आपण बघितला की जो आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यात 140 मिलीमीटर पाणी बसू शकतं. म्हणजे विचार करा ची व्याप्ती जेवढी असेल तेवढ्या व्याप्तीभर आपल्याला पाऊस मुरवता येतो. म्हणजे त्याचं पोट किती मोठं आहे बघा मित्रांनो. आणि बीचं पोट फारच अत्यल्प आहे.
आणि मग यांचे झोन्स कुठे कुठे आहे, किती किती खोलीवरती आहे, तर इथे सुद्धा आपण प्रत्येक झोन दिलेला आहे. इथे 2 मीटर पासून 17 मीटर पर्यंत, म्हणजे बघा 15 मीटर याची जवळपास जाडी या ॲक्विफरची आहे. म्हणजे इथे ज्या ज्या काही सोसायटीज असतील, ज्या ज्या इंडस्ट्रीज असतील, त्या सगळ्या इंडस्ट्रीजना मी विनंती करेल की कृपा करून जे जे कोणी तिथे त्या डी नावाच्या ॲक्विफर वरती ज्यांची घरं आहेत, त्यांनी आपल्या छपरावर पडणारा पावसाचं पाणी 100% जिरवलंच पाहिजे. हा असा दंडक आपण आपल्यावरती टाकून घ्यायचा आहे. आता पाण्याची पातळीचे नकाशे बघा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत पावसाळ्यापूर्वीचे आणि पावसाळ्याच्या नंतरचे नकाशे असे प्रसिद्ध केले जातात. आपण सुद्धा आपल्या सोसायटीमध्ये आपण बोर असेल तर त्याची सुद्धा पाण्याची पातळी मोजू शकतो. काय कल आहे मित्रांनो? कल जर बघितला तर आपण जिथे बसलेलो आहे त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये साधारणपणे दरवर्षी 20 सेंटीमीटरने पाण्याची पातळी खाली जात आहे. म्हणजे विचार करा, आता हा पिवळ्या रंगामध्ये आपल्याला दिसतोय, म्हणजे इथे साधारण 20 सेंटीमीटर पाण्याच्या पातळीत घट होते दरवर्षी. ही किती आहे मग पाण्याची पातळी? तर साधारणपणे 5 ते 10 मीटरच्या दरम्यान पाण्याची पातळी उन्हाळ्यात राहते आहे. म्हणजे याचा अर्थ असा की इथे आपल्याला पुनर्भरणासाठी अनुकूलता परिस्थिती उपलब्ध आहे. मग याच्यासाठीचे जे नकाशे आहे हे आपल्या संकेतस्थळावर केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेले आहे. भुवन नावाचा सॅटेलाइट आहे, त्याचा भुवन ऍप मध्ये आपण जर का गेलात या संकेतस्थळावरती आणि अक्षांश रेखांश जर आपण आपल्या सोसायटीचे टाकले तर थेट आपल्या सोसायटीच्या खालच्या खडकांमध्ये भूजलाची उपलब्धता किती आहे ते तपशील आपण स्वतः पाहू शकता. आणि हे नकाशे मोफत सरकारने उपलब्ध करून दिलेले आहे. याचा वापर करायचा आणि त्याच्या माध्यमातनं आम्ही कोणत्या रंगामध्ये आहोत, आम्ही जर का लाल रंगामध्ये असू तर आमच्याकडे भूजल पुनर्भरणाची अनुकूलता नाही, पण आम्ही हिरव्यामध्ये जर असू तर नक्कीच आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे भूजल पुनर्भरणाची अनुकूलता चांगली आहे. याच्याबरोबर अजून एक नकाशा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने उपलब्ध करून दिलेला आहे. मगाशी लडकत साहेबांनी खूप छान मांडणी केली की पूर्वी हे सगळी गावं होती आणि ही सगळी गावं नंतर मग महानगरपालिकेमध्ये आपण हळूहळू का होईना ती एकत्र केली. आता त्या सगळ्या गावांचे सर्वे नंबरचे नकाशे आहे. आपण जर का आपला सातबारा काढला तर आपल्या सातबारावरती म्हणजे सोसायटीचा इंडेक्स 2 म्हणतात त्याला, त्या इंडेक्स 2 मध्ये तुम्हाला हा सर्वे नंबर दिसेल. तर हा सर्वे नंबर काढायचा आणि हा कोणता रंग आपल्या सर्वे नंबरचा आहे हा जर बघितला तर हा जर का आपला निळा असेल तर निळा रंग म्हणजे तिथे 100% भूजल पुनर्भरणाला अनुकूलता आहे. म्हणजे हा मी मुद्दामून चिंचवडचा नकाशा आपल्या संदर्भासाठी ठेवला आहे. खाली संकेतस्थळ दिलेला आहे. या संकेतस्थळाच्या वरती जर आपण गेलात तर आपण आपले आकुर्डीचे नकाशे काढू शकतो कोणत्याही भागातले. पुणे शहर असो, पिंपरी चिंचवड असो, आपण सगळे नकाशे इथे डाउनलोड करून घेऊ शकता. मोबाईलवर सुद्धा शक्य आहे. मग आता इथे काय केलं पाहिजे? तर आपण बघा, सुरुवातीला मी आपल्याला कल्पना दिली. आपण डोंगरी भागावरती, डोंगरी म्हणण्यापेक्षा आपण जरा उंचवट्यावरती बसलेलो आहोत. त्यामुळे आपल्याकडे सीसीटी सारखे स्ट्रक्चर सुद्धा होऊ शकतात. जिथे जिथे आज डोंगर उपलब्ध आहे तिथे तिथे मी सगळ्यांना विनंती करेल की आपण ह्या पद्धतीने जर का सीसीपीटी केली म्हणजे कंटिन्युअस कंटूर पर्कोलेशन ट्रेंच किंवा कंटिन्युअस कंटूर ट्रेंच जर केला तर आपण ते पडणाऱ्या पावसाचा वेग कमी करू शकू. सुरुवातीला आपण बघितलं की जर का पाणी मुरवायचं असेल, शरीरात पाणी टाकायचं असेल तर वेग कमी केला पाहिजे. तसं हा वेग कमी करण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. त्याच्यानंतर जिथे आपल्याला डोंगराच्या पायथ्याशी चर करता आले तर तिथे आपल्याला अशा पद्धतीने चर करायचे आहेत. आणि त्या चरांचा फायदा असा होईल की मोठ्या प्रमाणावर जेव्हा अतिवृष्टी होते त्यावेळेला या चरांमध्ये 1.5 मीटर खोलीचा असल्यामुळे यात पाण्याचा झिरपान थेट होतो आणि तो जलधारात पाणी थेट नेऊन सोडू शकतो. त्याचप्रमाणे वेग कमी करण्यासाठी काही असे लूज बोल्डर स्ट्रक्चर जे असतात की जे कच्चे बंधारे ज्याला आपण म्हणतो की त्याला जाळीने बांधून टाकायचं, जवळचे जे गोटे यांचा वापर करायचा. फक्त काळजी अशी घ्यायची की त्याला वैज्ञानिक आधारावरती बांधायचं. नाहीतर काय होतं, आपण उत्साहाच्या भरात, श्रमदानाच्या भरात खूप काम करायचा प्रयत्न करतो, पण ते जर का अनसायंटिफिक झालं तर मग मात्र अडचण होते. किती आता आपण हे काय खूप कठीण आहे का हो आपल्या छपरावर पडणारं पावसाचं पाणी काढायला? तर 722 मिलीमीटर
सरासरी पाऊस घेतला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची छपरं घेतलेली आहेत. सिमेंट असेल तर त्याचा गुणांक 0.9 आहे, टीन असेल तर 0.8 आहे, 0.7 आहे. अशा पद्धतीचा गुणांक आहे. सगळ्यात शेवटचा बघा मित्रांनो, सॉइल जिथे असेल, म्हणून आपण का म्हणतो की आमच्याकडे बगीचे का पाहिजे, तर तिथला गुणांक इतका कमी असतो की तिथे पाणी झिरपण्याचं प्रमाण हे जास्त असतं. म्हणजे पावसाच्या पाण्याची उपलब्धता मात्र कमी असते, पण झिरपण्याची क्षमता ही जास्त असते. त्यामुळे या सूत्राचा विचार केला तर आपला छपराचा एरिया स्क्वेअर मीटर मध्ये, त्याला गुणायचं रूफ कोएफिशियंट गुणांकाने, छपरावरचा गुणांक, आणि त्याला रेनफॉल हा मीटर मध्ये घ्यायचा. म्हणजे 722 मिलीमीटर झालं तर 722 भागिले 1000 केलं तर तुम्हाला तुमची उपलब्धता एकूण लिटर मध्ये उपलब्ध होईल. अशा पद्धतीने आपण आपले कॅल्क्युलेशन्स करू शकतो. आता रूफटॉपर स्टोरेज मोठ्या प्रमाणावरती, काही तुमच्याकडे बघा पिंपरी चिंचवड खूप भाग्यवान आहे असं म्हणेल मी तर. मोठाल्या तुमच्याकडे इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे अल्फा असेल, अटलास कापको असेल, या लोकांची छतं खूप मोठी उभारली आहेत हो यांनी. किती करोड लिटर पाणी दरवर्षी या छतावर उपलब्ध होतं. हे पाणी जर यांनी अशा टाक्यांमध्ये स्टोअर केलं आणि ते सूर्यकिरण आणि धुलीकणांपासून जर वाचवलं तर हे पाणी वर्षानुवर्ष खराब होत नाही. उदाहरण आपल्या पुण्यातच आहे. ज्यांना कोणाला यायचंय त्यांनी पाताळेश्वर मंदिरात यावं आणि त्या छपरावरचं जे पाणी खाली टाकीत साठवलेलं आहे, ते पाण्याची गुणवत्ता उत्तम असते. तिथले पाणी सुद्धा मंदिरात ते अभिषेकासाठी वापरलं जातं. मग आपल्याला हे कसं करता येईल, तर आमच्याकडे यशस्वी बोअरवेल असेल तर, बरं का, महत्वाचा मुद्दा समजून घ्यायचा आहे. फेल्ड बोअरवेल मध्ये पाणी जात नाही. तसंच जो माणूस जास्त खाऊ शकतो त्याची क्षमता सुद्धा खूप चांगली असते. म्हणजे ते बघा, आपण म्हणतो लेबर लोकांचं जेवण खूप जास्त असतं, मग ते एफर्ट सुद्धा तेवढे चांगले करू शकतात. तसाच आहे की विहीर जेवढी चांगलं पाणी देऊ शकेल तेवढं ती पाणी चांगलं घेऊ पण शकेल. त्याचप्रमाणे काही आपल्याकडे बघा, इथे तळजाईला काही आपण पाझर पेव्हमेंट्स उभ्या केलेल्या आहेत. परमिएबल सरफेसेस आपण इथे लावलेले आहेत. तर याचा सुद्धा वापर आपण जिथे जिथे केलेला असेल, जिथे जिथे आपण पादचारी मार्ग उभे केलेले आहेत, त्या पादचारी मार्गामध्ये इम्परव्हियस पेव्हमेंट्स लावायच्या ऐवजी परव्हियस पेव्हमेंट्स लावू. तेवढीच क्षमता आहे, स्ट्रेंथ तेवढीच आहे. पण असं छोटंसं जर का आपण त्याला डिझाईन देऊन त्याला पाणी भूजलामध्ये आपण पोचवायचा प्रयत्न करू शकतो. बघा, या पाझरणाऱ्या विटेचं आपण एक छोटंसं चित्र इथे, आपलं फिल्म आपण एक पाहतोय की ज्याच्यातनं पाणी पूर्ण 100% पाझरतं, आणि हे पाझरलेलं पाणी आपल्यासाठी खूप उपयोगाचं आहे. आणि असे खूप पादचारी मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे करत असताना आपण फिल्टरचा वापर हा अनिवार्य आहे मित्रांनो. याचं कारण असं आहे की याचा आपण देखभाल दुरुस्ती मात्र होत नाही, आणि म्हणून जे पावसाचं वाहून येणारं पाणी असतं त्याच्यामध्ये मानवी विष्ठेचा समावेश असतो, आणि त्यामुळे हे पाणी कोळशाच्या थरातनं गाळून आणि वाळूचा थर आणि नंतर ग्रेव्हलचा थर याचा वापर करून आपण आपल्या विहिरीत किंवा आपल्या बोअरवेल मध्ये सोडलं पाहिजे. खूप खोलात आपण तपशिलात जाणार नाही, पण साधारणपणे त्याची चित्र, त्याचं जे डिझाईन आहे ते संकल्प चित्र, ज्यांना खूप खोलात जाऊन हे काम करायचं आहे त्यांच्यासाठी म्हणून मुद्दामून संकल्प चित्र सुद्धा दाखवलेलं आहे की आपण हे फिल्टर कसं करू शकतो. त्यांचे काही डायमेन्शन सुद्धा आपण इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, एक जर सोसायटी असेल तर मॉडेल रेन वॉटर हार्वेस्टिंग आम्ही कसं करू शकतो, तर ज्या बोअरवेल मधनं आपण पाणी उपसतो, सहसा त्या बोअरवेल मध्ये रिचार्ज करायचं नाही. त्याच्या दुसऱ्या भागामध्ये दुसरं बोअरवेल करून त्याच्यात जर आपण रिचार्ज करू शकलो तो उत्तम. पण समजा दुसऱ्या बोअरवेलची जर का शक्यता नसेल, पाणी सुद्धा नसेल लागलेलं, तर ज्या बोअरवेल मधनं आपण पाणी उपसतो त्यात पाणी सोडताना आपण त्याच्या क्षमतेचा विचार करायचा. एक 5000 लिटरचा टँकर आणायचा आणि तो त्या बोअरवेल मध्ये सोडायचा, आणि किती मिनिटांमध्ये त्यात किती पाणी बसतं हे साधं फक्त आपल्या मोबाईलद्वारे आपण मोजमाप करायचं. मोबाईलद्वारे म्हणजे त्याच्यामध्ये आपलं सेकंद पर्यंतचे काउंटिंग असतं, आणि किती सेकंदामध्ये किती लिटर बसलं याच्यावरनं त्याची ग्रहण क्षमता काढायची, आणि त्याची ग्रहण क्षमता काढल्यानंतर आपण त्यात किती क्षमतेचं पाणी सोडायचं याचा आपल्याला निर्णय घेता येतो. मित्रांनो, याच्यासाठी 2 गोष्टी आहेत. IS मार्क सुद्धा उपलब्ध आहे. IS 15797 2008 चा
BI स्टँडर्ड सुद्धा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड उपलब्ध आहे की ज्यातनं रेन वॉटर हार्वेस्टिंग साठीचे जे नॉर्म्स आहेत ते दिलेले आहेत. त्यात सुद्धा जे डिझाईन आहे ते सुद्धा मी आपल्या समोर ठेवतोय. त्याचबरोबर केंद्रीय भूमिजल मंडळ यांनी सुद्धा वेगवेगळ्या परिस्थितीनुरूप काही वेगवेगळी डिझाईन दिलेली आहे. सर्वदूर एकच डिझाईन चालेल असं नाही. म्हणून मुद्दामून पहिलीच गोष्ट स्पष्ट करतोय मित्रांनो, की जे माझ्या घरी झालं ते आपल्याकडे होईलच असं नाही. कारण तिथल्या जलधाराच्या क्षमतेवरती आपलं डिझाईन अवलंबून असणार आहे. याच्याबरोबर एक पिंपरी चिंचवडचा मगाशी जो उल्लेख झाला त्या उल्लेखासाठी करतो की स्टॉर्म वॉटर ट्रेंच सुद्धा आपल्याला इथे शक्य आहे. आणि आता केंद्र शासनाने तसे निर्देश पण दिलेले आहेत की आपण जे काही बांधकामं रस्त्यांसाठी करता आहात त्या बांधकामामध्ये हे त्यांनी अनिवार्य केलेलं आहे. तर याच्यासाठी मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं अभिनंदन करतो की त्यांनी आमच्याशी संपर्क करून आम्हाला पथदर्शी स्वरूपामध्ये रोड साईड स्टॉर्म वॉटर रिचार्ज करायचं आहे असं सांगून आपण त्यांच्यासाठी सर्व्हे केला आणि त्या सर्व्हेमध्ये जे डिझाईन आमच्या लक्षात आलं ते 2 डिझाईन आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे सुपूर्द केलेले आहे. त्यात ज्या अभ्यासात गोष्ट लक्षात आली, हे जे डिझाईन आपण त्यांना दिलेलं आहे 120 लिटर प्रति मिनिट पेक्षा कमी जिथे स्टॉर्म वॉटर उपलब्ध आहे त्याच्यासाठी दिलेले हे डिझाईन्स आहेत. तर हे डिझाईन्स वेगवेगळ्या क्षमतेसाठी वेगवेगळे असणार आहे. बघा मित्रांनो, ही जी कामं वेगवेगळ्या सोसायट्यांनी आपल्या भागामध्ये केलेली आहे त्याची काही फोटो मुद्दामून इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की ज्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की रिचार्जची जर का आपण चांगली व्यवस्था केली तर बऱ्याचशा सोसायट्यांचे टँकर बंद झालेले आहेत. म्हणजे आपण विचार करू शकता टँकर वरती लाखो रुपये खर्च करणाऱ्या सोसायट्या आहेत आणि या सोसायट्यांना जर आपण अशा पद्धतीने केलं तर बघा कशा प्रमाणावरती पाण्याचा वेग आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाणी तिथे बोअरमध्ये जात असतं. एक काळजी म्हणजे कोणती काळजी घेतली पाहिजे? थेट पाणी सोडायचं का? तर थेट पाणी अजिबात सोडायचं नाही. हा एक महत्वाचा आहे. जमिनीवरनं वाहून जाणारं जे पाणी असतं त्याच्यामध्ये खूप घाण मिसळलेली असते. विशेष करून त्यात लेड वगैरे सारख्या अत्यंत विषारी घातक घटक समाविष्ट असतात आणि त्याला आपल्याला गाळायचं आहे आणि ते गाळूनच पाणी आपल्याला बोअरवेलमध्ये सोडायचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्याची गुणवत्ता तपासल्याशिवाय सोडायचं नाही. आणि हे करत असताना मित्रांनो आज आपल्या बरोबर खूप स्वयंसेवी संस्था उपलब्ध आहेत. त्या सगळ्यांच्या सोबतीने आपल्याला हे काम करायचं आहे. समूहातून करायचं आहे. गृहनिर्माण संस्थेच्या मदतीने करायचं आहे. त्याचबरोबर एकाचा उल्लेख करतो आणि एक माझा मांडणी संपवतो. आपण अशा प्रकारच्या सामुदायिक स्तरावरती पुण्याच्या पाझर तलाव जो डॉक्टर दादा गुजर शाळेच्या जवळ आहे आपण पुनरुज्जीवन केलं आणि बघा तिथे बेस फ्लो आपल्याला आज आता स्वच्छ पाणी दिसतंय. म्हणजे विचार करा जिथे म्हणजे तिथे पक्षी सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. आणि मला सांगताना आनंद होईल की या वर्षीच्या माझी वसुंधरा अभियानाच्या स्पर्धेमध्ये याला उत्तेजनार्थ पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचं खरोखर अभिनंदन करतो आणि तशीच विनंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला करतो की या अनुषंगाने आपण सुद्धा जो पुढाकार घेतलेला आहे जर आपल्याकडे जर का अशा साइट्स असतील तर भूजल अभियानाच्या मदतीने आम्ही आपल्याला याच्यासाठी आवश्यक असलेला तांत्रिक सहकार्य देऊ करू जेणेकरून आपल्याला काही असे प्रकल्प उभे करता आले तर ते पथदर्शी म्हणून त्या सोसायट्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतील. आता मगाशी जसं लटकत साहेबांनी सांगितलं तर याच्यात इन्सेंटिव्हायझेशन आज काय होतंय बघा आपण गुगल पे असेल किंवा फोन पे असेल तर जिथे आपल्याला कॅशबॅक असतो त्या कॅशबॅकच्या आधारावरती आपण आपले ट्रान्झॅक्शन करत असतो. तसा एक मोठा कॅशबॅक अप टू 5% आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं काय धोरण असेल तिथे त्यानुसार हे लागू आहे. पण 300 स्क्वेअर मीटर पर्यंतच्या याच्यात साधारण प्रत्येक फ्लॅट धारकाला जर तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं असेल त्या इमारतीसाठी तर तिथल्या प्रत्येक फ्लॅट धारकाला हा फायदा मिळू शकतो. म्हणजे विचार करा किती लॉंग टर्म याचा फायदा आहे. आणि याच्या अनुषंगाने आता कायदा सुद्धा लागू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये की जो असं सांगतो की 100 स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग शहरांमध्ये मॅन्डेटरी आहे.
शेवटचा मुद्दा पाहूया की पाण्याची गुणवत्ता किती महत्वाची आहे. आपल्याला जे पाणी उपलब्ध होतं त्याच्यामध्ये जे विद्राव्य क्षार आहे, ज्याला टोटल डिझॉल्व्ह सॉलिड्स TDS म्हणतात, ते TDS तपासण्याची आवश्यकता आहे. डोळे मिटून आपल्या घरात आरो लावू नका. आपण आपल्या घरामध्ये जे प्युरिफायर लावतो, आरो लावतो, ते पाणी तपासा. 99% ठिकाणी 100 पेक्षा कमी TDS आढळून आलेली आहे आणि ती लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यांच्या मेंदूचा जर विकास व्हायचा असेल तर तुम्हाला 200 ते 300 TDS पाणी पिणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मी हा सवयीचा भाग करायचा आहे, की मी जेव्हा माझा मोबाईल रिचार्ज करतो, तो माझा आहे म्हणून म्हणतो. तर ज्याच्यात आपण सुरुवात केली होती, की हे पाणी माझं आहे, कारण माझं शरीर पाण्याने बनलेलं आहे. त्यामुळे या पाण्याच्या ज्याला आपण जीवन असं म्हणतो, त्या जीवनासाठी आपण काही करणार नाही का? मित्रांनो, विचार करा, कृती करा आणि आम्हाला संपर्क करू शकता. थांबतो. धन्यवाद. सर हार्दिक हार्दिक आभार तुमचे. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आणि अत्यंत कमी वेळेमध्ये तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केलं. नागरिक हो आणि निसर्ग मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, शशांक सर ज्यांना आपण ऐकलं तर ते सर पोस्ट ग्रॅज्युएट आहेत IIT रुडकी मधून. त्यांनी हायड्रोजिओलॉजी ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर त्यांनी खरं तर पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. सर GSDA मध्ये त्यांनी जे सर्व केलेलं आहे आणि मेजर रिस्पॉन्सिबिलिटीज हायर ऑथॉरिटीज म्हणून आपण त्यामध्ये सरांनी काम केलेलं आहे. बरेचसे रुरल ड्रिंकिंग वॉटर सप्लायचे जे काही प्रोग्राम्स होते ते सरांनी लीड केलेले आहे. त्याच्याबरोबर डॉक्टर चितळे, माधवराव चितळे हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे. तर सरांना त्या इरिगेशन कमिटीचे रिपोर्ट्स जे काही त्यांनी सरांनी तयार केले होते त्यामध्ये अत्यंत मोलाचे असे इनपुट्स सरांनी दिले आहेत. आणि आता सध्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ऍडव्हायझरी कमिटीजवर पाणी समस्येवर सर त्या ठिकाणी काम करतात. सर खूप खूप खरं तर तुमचे आभार आणि असंच मोलाचं मार्गदर्शन सर पुढे पण आम्ही तुमच्याकडून घेत राहू. सर एक सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की पिंपरी चिंचवड नक्की. कॉर्पोरेशन मध्ये सर भरपूर NGOज आहेत आणि तुम्ही ज्या काही टेक्निक्स आता सांगितले त्या पद्धतीने म्हणजे कंटिन्युअस कॉन्ट्रोल ट्रेंचेस घेणं असेल, वेगवेगळे जे काही आपल्याकडे असणारे नवीन जे काही शहरं आपल्या म्हणजे गावं आपल्या शहरामध्ये समाविष्ट होतात येतात ते. तर त्यामध्ये असणारे पाण्याचे बरोबर. स्रोत वाचवणं, तिथल्या विहिरी वाचवणं, या सगळ्यावर सर फोकस ठेवून काम करतो आहोत. अर्थात प्रशासनासोबत सर आम्ही अभिनंदन. NGOज म्हणून सुद्धा सतर्कतेने सर खरं तर ह्या गोष्टींकडे प्रशासनाचं लक्ष वेधतो आहोत. त्या भागातल्या नगरसेवकांशी आम्ही बोलतो आहोत. एक सर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला बरी वाटेल. नितीन काळजे आमचे माझे महापौर आहेत. चरोली हे त्यांचं गाव. ते 1.5 वर्षांपूर्वी सर आम्ही त्यांना जेव्हा भेटलो आणि त्यांना जेव्हा आम्ही हे सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की खरोखर म्हणजे मनापासून तुमचे आभार की याची सजगता असणारे नागरिक ह्या शहरात राहतात. हे चरोली शहर गाव जेव्हा या शहरामध्ये समाविष्ट झालं त्यावेळेला माझ्या अखत्यारीमध्ये असणारी 7 विहिरी मी मुद्दामून वाचवल्या आणि आहे तसे इंटॅक्ट ठेवलेले आहे. तर वा, मला असं वाटतं की सर असे अभिनंदन. लोक म्हणून असे फारच स्तुत्य. नगरसेवक असे राजकारणी सुद्धा आहे. ह्या शहरामध्ये आहेत सर. त्यामुळे ह्या ठिकाणी आपण नक्कीच आशा करू आहे. शकतो सर खरंय, की खरंय. हे जे काही भूजल आहे ते टिकून राहील. नक्की. सर मनपूर्वक तुमचं बिलकुल. धन्यवाद आणि पुन्हा तुमच्याकडे येऊ सर प्रश्नोत्तराच्या काळामध्ये. हो. दरम्यानच्या काळामध्ये मी नक्की. सर आता डॉक्टर हिमांशू कुलकर्णींना ॲक्वाडॅमचे प्रमुख आणि हिमांशू कुलकर्णींचं एक म्हणजे 2 वाक्यांमध्ये जर का सांगायचं झालं तर सांगेन पाणी फाउंडेशन ज्यांचं काम इतकं मोठं आहे. आज फक्त महाराष्ट्रातच नव्हे भारतामध्ये पाणी फाउंडेशन माहिती नाही असा सजग नागरिक मिळणार नाही. तर ह्या पाणी फाउंडेशनला सुद्धा मोलाचं मार्गदर्शन हिमांशू सर आणि त्यांचे ॲक्वाडॅम ही संस्था करते आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा आता जे काही नवीन जलशक्ती मिनिस्ट्री जे काही त्यांनी स्थापन केलेली आहे त्यामध्ये सुद्धा सरांच्या ॲक्वाडॅम या संस्थेचा सहभाग आहे. अर्थात आपल्या शहरांमध्ये या दोन्ही शहरांमध्ये पुणे पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा भूगर्भातलं असणारं पाणी ते कसं साठवता येईल, त्याचं कसं संरक्षण करता येईल ह्यासाठी सर आणि त्यांची टीम कार्यरत आहे. बऱ्याचशा NGO सरांचे असोसिएटेड आहेत. अजून एक गोष्ट मला सरांविषयी सांगायला आवडेल. त्यांनी ह्या वर्षी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे हवामान जे आहे आपलं खातं हवामान अंदाजाचं तर त्यांच्या वतीनं त्यांचे अप्रूव्ड असे जे काही रेन गेजेस आहेत सरांनी जागोजागी आपल्या ॲक्वाडॅमच्या माध्यमातून सजग नागरिकांना दिलेले आहेत. प्रत्येक ठिकाणचा
पाऊस मोजण्याचं मोलाचं काम, त्याच्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. पुढची नीती ठरवण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. ते करतायत. तर अशा डॉक्टर हिमांशू कुलकर्णींना आता मी ह्या ठिकाणी बोलण्याची विनंती करतो. धन्यवाद सर. ओव्हर टू यू. सर्वांना नमस्कार. मी काही फार बोलणार नाही. शशांकनी अतिशय सुंदर मांडणी केली आहे आणि मांडणीमध्ये ॲक्वाडॅम या संस्थेचं पण योगदान किंवा त्याचे इनपुट्सही त्याच्यामध्ये आलेले आहेत. मी एक थोडासा सारांश घ्यायच्या दृष्टीने आणि काही मूलभूत मुद्दे जे आहेत, जे मला शशांकच्या मांडणीच्या दरम्यान आणि त्यांनी थोडंसं ते स्टिम्युलेट केल्यामुळे मी ते मुद्दे मांडायचा प्रयत्न करतो. तर एकंदरीत मला असं वाटतं की हा जो रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय आहे, हा फक्त रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय नसून त्याच्यामध्ये 2-3 फार महत्वाचे पैलू सामील आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायला लागेल की कुठलेही जलसाठे हे मर्यादित असतात. मला वाटतं मगाशी लडकत सरांनी आपल्याला सांगितलंच आहे की जेव्हा एखादं शहर वाढतं तेव्हा ते एखाद्या धरणावर अवलंबून असतं आणि जसजशी त्या शहराची वाढ होते तसतसं आपण दूरवरच्या धरणातनं म्हणजे म्हणजे एकतर धरणही वाढवतो, धरणातनं पाणी घ्यायची संख्याही वाढते आणि दूरवरनं पाणी आपल्याला शहरामध्ये आणायला लागतं. हॅलो धनंजय सर. आय थिंक सर ड्रॉप झालेले आहेत. काही तांत्रिक कारणामुळे कुलकर्णी सर ड्रॉप झाले आहेत कॉलमध्ये. हा, मलाही असंच वाटतं. बरोबर. धनंजय सर पुढे चालू करू शकता तुम्ही. हो, नक्की. तर मित्रांनो, डॉक्टर हिमांशू कुलकर्णी परत जॉईन होतील मला खात्री आहे. तर आम्ही लक्ष ठेवून आहोत. दरम्यानच्या काळात फिल इन द ब्लँक्स एक नागरिक म्हणून, सगळ्या एनजीओचा प्रतिनिधी म्हणून मी करतो आहे ह्या ठिकाणी. आता शशांक सरांच्या बोलण्यामधून आणि हिमांशू सरांच्या बोलण्यामधून पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ते आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे. ती गोष्ट म्हणजे पाणी साठे जे आहे ते मर्यादित आहेत. पाण्याची उपलब्धता जी आहे ती मर्यादित आहे. पण मर्यादित काय नाही आहे तर लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याचं एक क्लासिक उदाहरण मागे आम्ही आमदारांच्या समवेत आणि नाना पाटेकर सरांच्या समवेत जेव्हा आम्ही चिंचवडमध्ये कार्यक्रम केला होता त्यामध्ये ही गोष्ट सांगितली होती. हे जे तज्ज्ञ सांगतात, आपला एकूणच म्हणजे जमिनीचा जो काही भाग आहे आपल्या भारत देशाचाच अख्खा, तो आहे फक्त 4% एकूण जगाच्या. पण आपली लोकसंख्या जी आहे ती आहे 17%, जगाच्या 17%. दुर्दैवाने जमीन वाढणार नाही हे नक्की आहे, पण आपली लोकसंख्या मात्र वाढत चाललेली आहे आणि ती वाढतच राहणार, हे दुर्दैव आहे खरं तर. आता करायला काय हवं तर 4% मध्ये 17% म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आपल्याला 4 पट जादा लोकसंख्येला आपल्याला जर का पाणी उपलब्ध करून द्यायचं असेल तर आपल्याला पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा लागेल. ही फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या सेशन्स मधून आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेला, ह्या तज्ज्ञांना, आपल्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटला, लडकत सरांच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटला काय सांगायचं आहे तर ते सांगायचं आहे की पाण्याचं पुनर्भरण करा, रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. हिमांशू कुलकर्णी सर आता जॉईन झाले आहेत. सरांना मी पुन्हा विनंती करतो आणि त्यानंतर मग मी शेवटी बोलेन. हिमांशू कुलकर्णी सर, सॉरी, कॅन यू हिअर? नाही, नो वरी सर. मी सर फिल इन द ब्लँक्स करायचा प्रयत्न करतोय. तुमचा शिष्य आहे सर. ॲक्वाडॅमचा मी कोर्स केलेलाच आहे, त्यामुळे मी बऱ्यापैकी बोललो सर. तुमची उणीव जाणवणार नाही याची काळजी घेतली. यू कॅरी ऑन नाव सर. थँक्यू सर. तर मी असं म्हणत होतो की
साठा मर्यादित आहे आणि मर्यादित साठा याचं व्यवस्थापन कसं करावं हे आपल्या डोळ्यासमोर हा फार मोठा चॅलेंज आहे. आता कसं होतं की जेव्हा साठा आपल्याला दिसत असतो त्याचं आपण सहज मोजमाप करू शकतो, म्हणजे धरणातलं पाणी, तर त्याचं प्लॅनिंग, त्याचं नियोजन करणं त्या मानाने सोपं असतं. पण प्रत्यक्ष जमिनीखालचं जेव्हा पाणी आपण बघतो तेव्हा इंग्रजीमध्ये ज्याला आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड असं म्हणतात, की नजरे आड असल्यामुळे ते आपल्या मनाआड सुद्धा असतं. आणि मग अनेकविध प्रकाराने आपण त्याच्याबद्दल कल्पना शक्ती आपल्या जाग्या होतात आणि मग त्या कल्पना शक्तींच्या आधारावर बरेचसं पुढचं भूजलावरचं काम पुढे जातं. आता त्या अनुषंगाने मला पुढचे 3 मुद्दे अगदी थोडक्यात मांडायचे, की रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय आजचा जरी असला तरी त्यात मी अजून 2-3 मुद्दे त्यात अंतर्भूत करावेसे मला वाटतात. पहिला मुद्दा असा आहे की आज जरी बोरवेलचं जग असलं तरी मी आता थोडासा या गोष्टींवर अभ्यास करतोय म्हणून हे अजून प्रकर्षाने मला जाणवतंय. विहिरी म्हणजे मोठ्या व्यासाच्या विहिरी, ज्याला डगवेल आपण म्हणतो, त्याचा इतिहास 11,000 वर्ष आहे पूर्ण विश्वस्तरावर. भारतात त्याचा इतिहास 3,000 वर्षांपासून. त्यामुळे पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये सुद्धा ज्या विहिरी आहेत, आणि मला वाटतं धनंजयनी मगाशी त्याचा उल्लेख देखील केला, या विहिरींचा इतिहास फार मोठा आहे. म्हणजे बाकी तुम्ही जाऊ द्या, पण कमीत कमी इतिहास आणि इतिहासाशी निगडीत कल्चर, हेरिटेज हा सगळा भाग आहे. या अनुषंगाने आपल्या स्वयंशक्तीच्या आधारावर आपण कुठल्याही विहिरी बुजवणार नाही असा जर एक निर्धार केला या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या बरोबरीने, आणि त्याचे काय फायदे आहेत वगैरे वगैरे ते आपण वेगळं नंतर बोलू सुद्धा शकतो, पण हा एक निर्धार मला असं वाटतं आपण करावा. आणि बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की पुण्यामध्ये असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल, दिल्ली, मुंबई, सगळ्या शहरांमध्ये असेल, बँगलोरमध्ये आम्ही हे प्रकर्षाने आम्हाला जाणवलं की जेव्हा मोठाल्या इमारती आम्ही वरती चढवतो, गगनचुंबी इमारती जेव्हा आपण वरती जमिनीच्या वरती बांधतो, तेव्हा एखादी गगनचुंबी इमारत जेव्हा बांधत असतो त्यावेळेला आपल्याला तेवढंच खाली त्याचं बेसमेंट घ्यायला लागतं. परत पार्किंगचे मुद्दे आहेत आणि बऱ्याच ठिकाणी बेसमेंटमध्ये जे पाणी आपल्याला येतं ते पाणी आपण एक प्रश्न किंवा एक समस्या म्हणून त्याच्याकडे बघतो. वास्तविक जेव्हा आपण बेसमेंट खाली उतरवतो तेव्हा आपल्याला असा विचार करायला पाहिजे की ती बेसमेंट खाली उतरवल्यामुळे, म्हणजे 2 मजली बेसमेंट आमची खाली उतरली आणि मग त्याच्यात आम्ही पार्किंग केलं, पण प्रत्यक्ष ॲक्विफरचाच तेवढा भाग याचा आम्ही विनाश केला, असंही आपल्याला बघता येईल या समस्येकडे. तर ठीक आहे, आपल्याला बिल्डिंग बांधायची आहे, पार्किंग करायचंय, मग तेव्हा जेव्हा फाउंडेशन मध्ये ते पाणी येतं तर त्या फाउंडेशन मध्ये पाणी येऊ नये, किंवा ते जे पाणी आहे ते सुद्धा भूजलातलं म्हणजे भूगर्भातलं जल आहे, ॲक्विफरच आहे तो, आणि त्या पाण्याचा पण रियूज कसा करावा. म्हणजे एकीकडे आपण वेस्ट वॉटर रियूजचा मुद्दा मांडतोय, पण दुसरीकडे हे पाणी जे आपल्याला समस्या म्हणून दिसतंय ते आपण उपसून बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांमध्ये सोडून देतो. तर हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा मला ह्या आपल्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या समस्येशी निगडीत मला असं सांगावंसा वाटतं. दुसरा मुद्दा आहे असा की हे करत असताना खोलीवरचं पाणी आपण उपसून काढतोय. ठीक आहे, आपल्याला ते कंपल्शन झालंय आज की बोरवेल आपण घेतली आणि पाणी काढ, आणि शशांकनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला त्याच्या रिचार्ज किंवा पुनर्भरणाबद्दल काही गोष्टी सांगायच्या. तर शशांकने सांगितलेल्या मुद्द्याचा जर सारांश मला काढायचा झाला तर मी असं म्हणेन की फक्त विहिरी किंवा बोरवेल किंवा पाण्याचे स्रोत ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला संसाधन, पाणी हे संसाधन म्हणून बघायची गरज आहे. आणि पाणी हे संसाधन बघायची गरज, विशेष करून भूजल हे संसाधन म्हणून बघायची जर गरज असेल तर आपल्याला सर्वसामान्यांना सुद्धा ॲक्विफर नावाची चीज काय आहे
ते थोडंसं समजून घ्यायला लागेल, ते ऍक्सेप्ट करायला लागेल की जमिनीखाली भूजल जे आढळतं ते ऍक्विफर मध्ये आढळतं, ज्याला जलधर म्हणू शकतो, भूजलधारक काही लोक म्हणतात, वगैरे वगैरे नावं अनेकाविध आहेत. तर हा जो ऍक्विफर आहे ह्याची क्षमता काय, ह्याचे गुणधर्म काय, आणि त्याच्यावरच त्यात किती भूजल साठा होणार आहे, कुठे होणार आहे, भूजलाचा प्रवाह कुठून कुठे होणार आहे, ऍक्विफरची क्षमता काय आहे, ऍक्विफर मधनं उपसा किती होतोय, त्याचं पुनर्भरण आपण किती मर्यादेपर्यंत करू शकतो, किती खोलीवर किती, मगाशी शशांकनी सांगितलं त्याप्रमाणे एक त्यांनी एक आकृती दाखवली होती ज्याच्यामध्ये ते 4 अ ब क ड असे ऍक्विफर्स आपण बघितले, आणि प्रत्येक ऍक्विफरच्या गुणधर्मावरनं त्याच्यामध्ये भूजल साठ्याची क्षमता किती आहे हे सुद्धा आपल्याला त्यातनं कळलं. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा रिचार्ज हे जमिनीत एका पाईपाद्वारे पाणी कोंबणं ह्याच्या पलीकडे आपल्याला ह्या व्यवस्थेकडे बघायला लागेल. आता इनटेक झोनचा उल्लेख आला, ऍक्विफरची संबंध, ऍक्विफरचा बोरवेलशी संबंध कुठे आहे आणि त्याप्रमाणे ते इनटेक झोन्स आहे, तो मुद्दा आला. जेव्हा जमिनीवरचं पाणी नैसर्गिकरित्या त्याचं पुनर्भरण ऍक्विफर मध्ये होत असतं, तेव्हा मृदा किंवा माती आणि वेगवेगळे थर हे एक नैसर्गिक फिल्टरचं काम करतात. पण जेव्हा प्रत्यक्ष आर्टिफिशियली आपण वरनं पाणी खाली सोडतो पाईपामध्ये, तेव्हा तीच गुणवत्ता कशी टिकून राहील ह्याचा पण विचार आपल्याला करायला लागतो. म्हणून हे 2 उदाहरणं मी याच्यासाठी दिली की हे फक्त जमिनीखाली पाणी कोंबण्याचं काम नाहीये, तसंच हे छतावर पाणी आपल्या पडतं आणि ते वाया जातं पाणी. वास्तविक मनुष्याचा इतिहास जर बघितला तर वाया जाणं हा जो उल्लेख आहे हा फक्त आपल्या उपयोगिते, सो इट्स अ व्हेरी सेल्फिश कॉन्टेक्स्ट, मी असं म्हणेन की देर इज नथिंग लाईक रनऑफचं सुद्धा एक मोठं कार्य आहे. रनऑफ हा चुकीचा आहे हे आम्ही आमची समजूत करून घेतली आहे, कारण त्या पाण्याचा आम्हाला पटकन उपयोग होत नाही. म्हणजे उपयोगितेच्या दृष्टीने काय आपल्याला उपयुक्त आहे आणि काय हे आहे हे आपण कन्व्हिनियंटली ठरवून घेतलेलं आहे. पण थोडंसं हा मुद्दा मी याच्यासाठी मांडला कारण एकदा भूजलात आपण पाणी उतरवलं तर त्याचा संदर्भ असा असणार आहे की तो जो रिचार्ज आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग करून, तो रिचार्ज कदाचित आपल्या बोरवेलमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे किंवा त्याच्या 100% तो आपल्याला उपलब्ध होणार नाही. पण तो आपण हे केल्यामुळे आणखीन 4 लोकांना सुद्धा त्याचा फायदा होणार. आणि म्हणूनच जर जास्तीत जास्त लोकांनी वैज्ञानिक आधारावर ही प्रोसेस चालवली तर त्याचा फायदा सर्वांनाच थोड्याफार फरकाने होईल असं मला वाटतं. शेवटी मी थोडासा PCMC आणि हा जो भाग आहे ह्याचा उल्लेख करेन आणि एकच फक्त माझी स्लाइड आहे ती शेअर करतो. मला बहुतेक करता येणार नाही कारण मला वाटतं हे डिसेबल आहे. अच्छा, ठीक आहे. आपल्याला हा, को-होस्ट केले सर, को होस्ट करतो सर. चालेल एकच. तर ही स्लाइड मुद्दामून दिसते सगळ्यांना स्लाइड? हो सर, दिसते. हा नकाशा जस्ट आम्ही तयार केलाय, अजूनही त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा आणतोय, म्हणजे अगदी मागच्याच आठवड्यात हा नकाशा तयार झाला. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकता की पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा बराच भाग, मगाशी शशांकनी सांगितलं हे पवना आणि इंद्रायणी ह्या 2 नद्यांच्या मध्ये आहे. तसंच थोडासा भाग मी असं म्हणेन पवनेच्या साऊथला जो मुळा आणि पवना ह्या दोन्हीच्या मध्ये आहे. इनफॅक्ट मुळा आणि पवनेचा संगमही पुढे तिथे आपल्याला मिळतो. तर ही परिस्थिती मी तुम्हाला मुद्दामून का दाखवतोय, तर आम्ही आता ह्या क्षेत्रामध्ये पाणलोट किती आहेत
हे शोधून काढायचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला असं दिसेल की हे जे नाले आहेत, नाले छोटे छोटे नाले, काही ठिकाणी अगदी छोटे नाले आहेत, काही ठिकाणी मोठे नाले आहेत. तर आता हा नाला जर बघितला आपण, तर ह्याचा एक बऱ्यापैकी मोठा पाणलोट आपल्याला मिळतो. तर ह्या बऱ्याचशा या पाणलोटाच्या जागांवरती कन्स्ट्रक्शन पण आलेलं आहे. म्हणजे मगाशी शशांकने सांगितलं त्याप्रमाणे पुण्यातही आम्ही असा संदर्भ लावला. मला असं दिसतं की ह्या क्षेत्रामध्ये छोटे व मध्यम 20 ते 25 पाणलोट आहेत. आणि मी असं नाही म्हणणार की पूर्णपणे ते पाणलोट आच्छादित झालेले, पण काहीतरी त्या पाणलोटांचा अवशेष आपल्याला तिथे मिळू शकतो, काहीतरी रिकाम्या जागा मिळू शकतात. म्हणजे बराचसा हा जो भाग आहे, हा शशांकने सांगितल्याप्रमाणे हा ओरिजिनली नॅचरल रिचार्ज एरिया होता, एक नैसर्गिक भूजल पुनर्भरण क्षेत्र असा हा भाग होता. मग ह्या गोष्टींचा वेगवेगळ्या स्तरांवरती आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल. आज आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल बोलतोय, पण तसंच अर्बन वॉटरशेड मॅनेजमेंट किंवा शहरी पाणलोट व्यवस्थापन ह्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला बघायला लागेल. आणि मग PCMC बरोबर आमचा कॉन्स्टंट डायलॉग चालू असतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा रिचार्जच्या दृष्टीने, जलसंवर्धनाच्या दृष्टीने हे आपल्याला कसं घेता येईल हाती, हे बघता येईल. आणि शेवटी मी एवढंच सांगेन, शेवट मी 2 मुद्द्यांनी करतो, की जर आपल्याला पाण्याचा विचार करायचा असेल PCMC सारख्या ठिकाणी, तर आपल्याला व्यक्ती म्हणून तर करायलाच लागेल, समुदाय म्हणूनही करायला लागेल. म्हणजे फक्त एका सोसायटीनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या ऐवजी जर एक क्लस्टर असेल सोसायटीचा, लागून लागून जर सोसायटीज असतील आणि त्या जर एकत्र आल्या, तर मग आपल्याला काय करता येईल, त्याचं नियोजन कसं करता येईल. आणि शेवटी तिसरा मुद्दा म्हणजे समाज म्हणून काय करता येईल. आणि म्हणूनच माझ्या दृष्टिकोनातनं पब्लिक काही अशा जागा आहेत का जिथे आपण मोठ्या स्केलवर, मगाशी तुम्हाला आम्ही जी डायग्राम दाखवली त्याच्यामध्ये एक असा स्ट्रेच आहे की जिथे मला वाटतं मेट्रोची कामं चालू आहेत, तिथे मोठ्या प्रमाणावर रिचार्ज आपल्याला काय करता येईल का, स्टॉर्म वॉटरचं पाणी डायव्हर्ट करून वगैरे वगैरे असा सुद्धा विचार चालू. तर हे वेगवेगळ्या स्केलवरती आपल्याला हे उपक्रम हाती घ्यायला लागतील. आणि तुम्हाला जर ह्याच्या बाबतीमध्ये तांत्रिक मदत जर लागणार असेल आणि विशेष करून मोठ्या स्केलवर जर आपण करणार असू, तर त्याच्यासाठी सुद्धा भूजल अभियंता आहेच. आणि ॲक्वाडॅम जी संस्था मी आणि माझे सहकारी ज्या संस्थेतनं काम करतो, तर ह्या दोन्ही संस्थांचा एकत्र घेऊन PCMCच्या बरोबर खांद्याला खांदा लागून आम्ही हे काम करायला तयार आहोत. धन्यवाद. आणि काही प्रश्न असतील तर मग आपण घेऊया. थँक्यू. शेअरिंग. थँक्यू सो मच. हो सर, थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. हिमांशु सर आणि शशांक सर, तुम्ही जे काही सांगितलं त्याच अनुषंगाने योगायोग म्हणायचा, लोकसत्तेचा आजचा जो अंक आहे, त्या लोकसत्तेमध्ये आज पहिल्या पानावर बातमी आहे. ती पहिली बातमी आपल्याला माहिती आहे कोरोनाची आहे, पण दुसरी बातमी त्याच्या खालोखाल आहे जी अत्यंत काळजी करण्यासारखी आहे, ज्यासाठी खरं तर सगळ्यांनी सजग होऊन त्या गोष्टींकडे बघण्याची गरज आहे. ती बातमी आहे दुबार पेरणीचं संकट. हे आपल्या महाराष्ट्रावर येऊ घातलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी हे दिलेलं आहे की हा प्रश्न महाराष्ट्राचा नाहीच आहे, हा प्रश्न जागतिक आहे. अमेरिका, कॅनडा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात की प्रगत राष्ट्र, पण ती राष्ट्र सुद्धा आज पाणी समस्येने ग्रासलेली आहेत. कॅलिफोर्नियामध्ये येणारी प्रचंड वादळ आणि कॅलिफोर्नियामध्ये असणारं प्रचंड पाणी संकट, ह्यावर त्यामध्ये प्रकाश टाकलेला आहे. हवामान बदलाचे परिणाम, गंभीर परिणाम सगळ्या जगाला भेडसावत आहेत. मला असं वाटतं की तुम्ही जे काही सांगितलं ह्या सगळ्याचा संबंध खरं तर त्याच्याशी कुठेतरी आहे. तर माझा खरं तर त्या अनुषंगाने खरं सांगायचं तर हा प्रश्न आहे तुम्हाला सर, की आपण ठीक आहे, आपण काय करू शकतो, शहर म्हणून काय करू शकतो, त्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण आजकाल हवामान बदलामुळे जलसंकट कसं उद्भवलं आहे, काय त्याच्या समस्या आहेत, आणि त्याचा खरं तर सामना करायचा असेल तर सामान्य नागरिक म्हणून आपण काय जाणून घ्यायला हवं, हा माझा प्रश्न शशांक सर तुम्हाला आहे.
एक हवामान बदलाच्या अनुषंगाने जो अभ्यास झालाय, सुदैवाने महाराष्ट्राच्या अनुषंगाने देखील एक अभ्यास आणि अहवाल प्रकाशित झालेला आहे. त्यातले काही निष्कर्ष जे महत्वाचे आहेत पाण्याच्या संदर्भातले तेवढे फक्त मांडतो, की जेणेकरून आपल्याला त्याच्या अनुषंगाने विचार करता येईल. मोठ्या प्रमाणावरती हवामान बदलाचा जर आपण विचार केला आणि आपण 100 वर्षाच्या पावसाची आकडेवारी बघितली तर असं लक्षात येत आहे ढोबळमानाने पाऊस तेवढाच पडतो आहे. म्हणजे मिलीमीटर मध्ये हिशोब केला तर पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या सरासरीचा विचार केला तर पाऊस सरासरी इतकाच पडतोय, पण दुर्दैवाने गंमत अशी होते की तो पडतोय कमी दिवसामध्ये आणि त्याची तीव्रता अधिक जास्त असते. आणि तीव्रतेमुळे परिणाम काय होतो तर वाहून जाणारं प्रमाण पावसाचं जास्त असतं, म्हणजे पावसाच्या पाण्याचं जास्त असतं आणि परिणाम होतो की त्यातनं मुरण्याचं प्रमाण कमी होतं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट होते की कमी दिवसामध्ये, म्हणजे पूर्वीचे जर का आपण गॅझेटियर काढलं, पुण्याचं सुदैवाने ब्रिटिशांच्या काळातलं गॅझेटियर उपलब्ध आहे, तर ते गॅझेटियर काढलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपले पावसाचे जे दिवस होते हे ते जवळपास 50 पेक्षा अधिक होते. आणि आता जे दिवस पावसाचे जर का आपण बघितले गेल्या 10 वर्षांमधले पावसाचे दिवस, तर ते आता 30शीत आलेले आहेत. म्हणजे 30 ते 37 काही वेळेला अपवादात्मक परिस्थितीत 42-45 पर्यंत गेलेले आहेत. परंतु ह्या कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे तीव्रतेमुळे पाणी वाहून जाणारं प्रमाण जास्त असल्यामुळे भूजल पुनर्भरण जे नैसर्गिकरित्या होतंय त्याच्यावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. आणि म्हणून जर का पाणी कमी मुरलं तर स्वाभाविकपणे मातीच्या ओलाव्यामध्ये काय होतंय, पाणी पातळी खाली गेली की मातीचा ओलावा जर का त्या पिकांमधनं वापरला गेला किंवा बाष्पोत्सर्जनाने तो संपला तर परत ते पाणी पातळी खाली असल्यामुळे त्याची भरपाई होण्याची प्रक्रिया ही मंदावलेली आहे. आणि म्हणून मग पिकाला तुम्हाला खरीपामध्ये भूजलाचा उपसा करण्यावरती अधिक अवलंबून राहावं लागतंय. गमतीचा भाग असा आहे, जर का आपण थोडेसे पाणी पातळीचे जर का अभ्यास अधिक खोलात केले तर आपल्या असं लक्षात येईल की जून महिन्यामध्ये आपल्याकडे पाणी पातळी सहसा महाराष्ट्रामध्ये वाढलेली दिसत नाही. कारण पहिला जो पाऊस पडतो महिनाभराचा, म्हणजे साधारण 100 ते 125 मिलीमीटर ही जून महिन्याची पावसाची सरासरी आहे. आणि हा सगळा पाऊस मातीच्या ओलाव्यामध्ये साठवला जातो आणि त्यातनं खरीपाची पिकं घेणं अपेक्षित असतं किंवा खरीपाची पिकं त्यातनं पोचली जातात असं म्हणायला हरकत नाही. पण गमतीचा भाग असा होतोय की हा जो मोठा ड्राय स्पेल येतोय, म्हणजे 7 ते 15 दिवसाचा कालखंड जो आता सध्या सुरू आहे, म्हणजे जवळपास आता 4-5 दिवसापेक्षा जास्त झालेला आहे. परिणाम असा होतोय की या काळामध्ये जर प्रोटेक्टिव्ह इरिगेशनसाठी पाणी नसेल तर आपली अडचण होते. आणि म्हणून सुरुवातीला मी माझ्या मांडणीमध्ये एक उल्लेख केला होता की आपल्याला सगळं पाणी संपवायचं नाही आहे, आपल्याला पाणी थोडं शिल्लक ठेवायचं आहे. याचं कारण असं आहे की थोडं पाणी शिल्लक ठेवणं हे केव्हा हे केव्हा उपयोगी पडणार आहे, जेव्हा असे ड्राय स्पेल्स येतील. आणि हे आता या पुढच्या काळामध्ये वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने आपल्याला हे अनुभव येणार आहे. आपल्यालाच येतात आहे असं नाहीये, हे सगळ्याच देशांना ही समस्या भेडसावते आहे. आणि मजेचा भाग असा आहे की याच्या अनुषंगाने म्हणावी तशी जागृती अजूनही दिसत नाही. आणि त्याच्यामुळे शासन स्तरावरती 1 किंवा 2 रिपोर्ट झाले म्हणजे सगळं झालं, सगळं ऑलवेल आहे असंही म्हणणं संयुक्तिक नाही आहे. खऱ्या अर्थानं याचे संशोधनात्मक अभ्यास व्हायची गरज आहे. आणि मी तर असं म्हणेन की आता शहरी भागांमध्ये याचे अधिक परिणाम भेडसावणार आहे. याचं कारण असं आहे, मगाशी जसं आता शेवटी हिमांशू सरांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणावरती आपण जर का खोलपर्यंत गेलेलो असू आणि आपण तिथले जलधरच समूळ नष्ट करून टाकलेले असतील तर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी कोणाकडे बघायचं, पाणी जाईल कुठे, त्याच्यासाठी तो मूलभूत प्रश्न त्यावेळेला निर्माण होईल. आणि म्हणून ह्या अनुषंगाने सर्वव्यापी अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. तेव्हा आपला जो डीपी प्लॅन तयार होतो, म्हणजे ज्याला डेव्हलपमेंट प्लॅन असं म्हणतो, मग तो पिंपरी चिंचवड असेल किंवा कोणतेही शहर असेल, तो करत असताना जिथे ऍक्विफर हा प्रॉडक्टिव्ह आहे तिथे तुम्हाला तो नोटिफाय करता आला पाहिजे. म्हणजे याच्यासाठी मुद्दामून उल्लेख असा करेल की महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन अधिनियम 2009 1 जून 2014 पासून महाराष्ट्रात लागू झाला आहे. त्यातलं कलम 4 असं सांगतं की जे पुनर्भरण योग्य क्षेत्र आहे ते अधिसूचित
करायचं आहे आणि ते एकदा अधिसूचित झालं तर त्याला तुम्हाला तिथे डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटी करत असताना त्याला धक्का पोचणार नाही अशा बेतानं तिथे कामं झाली पाहिजे, इतकं स्पष्ट आहे. परंतु याच्या अनुषंगाने अधिक जनजागृती आवश्यक आहे. वेगवेगळ्या शासकीय व्यवस्थांचं याच्यामध्ये एकत्रित अभ्यासाची आवश्यकता आहे. तर मला असं वाटतं थोडंसं वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने आपल्या काही अभ्यासांच्या मर्यादा आहे, संशोधनांच्या मर्यादा आहे. यात अजून भर घालण्यासाठी मी हिमांशू सरांना विनंती करतो की त्यांच्याकडे ते भर घालू शकतील सर. हिमांशू सर तुम्ही बोलावं, पण त्यामध्ये अजून एका प्रश्नाची भर घालतो. मला एक आता प्रश्न आलेला आहे SMS वर. आत्ताच्या सेशन ची खर तर तशी चांगल्यापैकी पब्लिसिटी झाल्यामुळे इंद्रायणीच्या खोऱ्यातून हा प्रश्न आलेला आहे आणि थोडासा हा कटू प्रश्न आहे, पण अत्यंत गंभीर आहे आणि त्याचा सगळ्याच नागरिकांनी खर तर आमच्या शहरातल्या पिंपरी चिंचवड मधल्या खर तर विचार करायला हवा. हा प्रश्न युवराज आहे, त्याचं नाव मी सांगत नाही, त्याने असा प्रश्न विचारलाय, पिंपरी चिंचवड शहराला पवनेचं पाणी येतं, तसंच आता पाणी कमी पडतं, ह्या कारणास्तव आता इंद्रायणी खोऱ्यातून, इंद्रायणी नदीवरून आपण पाणी उचलत आहोत किंवा इंद्रायणी खोऱ्यातून पाणी घेत आहोत. तर शहरवासियांसाठी आमचं पाणी तुम्ही पळवत आहात, तर ह्याच्यासाठी तुम्ही हे सगळं सेशन ऐकल्यानंतर त्याचा असा प्रश्न आहे की तुम्ही असा काही निश्चय कराल का की ज्या योगे रेन वॉटर हार्वेस्टिंग करून तुम्ही स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं तुम्ही उचलणार आहात का? हा प्रश्न माझा हिमांशू सर तुम्हाला आहे. ह्या अनुषंगाने लडकत सरांनी सुद्धा ह्याच्यावर थोडासा प्रकाश टाकावा अशी माझी विनंती आहे. ओव्हर टू यू हिमांशू सर. ठीक आहे, अगोदर थोडस या प्रश्नाकडे यायच्या अगोदर शशांक बोलले त्याला थोडं सपोर्ट करतो की आज कसं झालंय माहितीये का की जर हा हवामान बदलाचा जर आपण मुद्दा जर घेतला तर हवामान बदलामुळे आम्ही पूर्ण देशभर काम करतो आणि शहरामध्ये आम्ही आत्ताच एक 5-6 वर्षापासून काम करत आहोत. तर हवामान बदलाचा मुद्दा विशेष करून ग्रामीण भागाला किंवा आपल्या शेतीला फार भेडसावणारा आहे. त्याचं कारण मगाशी शशांकनी सांगितलं की आता त्याचे परिणाम आम्हाला कसे दिसतात. तर जर एखाद्या क्षेत्रामध्ये भूजलावर एखादं क्षेत्र अवलंबून आहे आणि 3 पिकं त्या क्षेत्रामध्ये होतात, खरीफ मधलं, रबी मधलं आणि उन्हाळी, तर स्वाभाविकच रबी आणि उन्हाळी पिकं जी आहेत आपल्या देशामध्ये ते विहिरीमधनं, जिथे जिथे डॅमचं पाणी नाही, कॅनलचं पाणी नाही, तिथे विहिरीचं पाणी, विहिरीतनं पाणी उपसून पूर्णपणे विहिरीच्या पाण्यावर त्या पिकांचं सिंचन होतं. गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये असं लक्षात आलेलं आहे, 2 गोष्टी झाल्या, बऱ्याच ठिकाणी 2 गोष्टी झाल्या की एक, जो थोडाफार पाऊस पडायचा जानेवारी ते मार्च मध्ये मध्ये पाऊस पडायचा, गेल्या 125 वर्षाचा डेटा आमच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यातला आहे, तर तो पाऊस कमी झालाय. आणि तो पाऊस कमी झाल्यामुळे जसं आपल्याला म्हणजे 2 गोष्टी त्याच्यामुळे झाल्यात की ह्या सुमारास होणारा जो रिचार्ज होता तो जवळजवळ बंद झालाय. जानेवारी ते जून, जानेवारी ते मार्च आणि मार्च ते जून दोन्ही मधला पाऊस खूप कमी झालेला आहे. आणि तो पाऊस कमी झाल्यामुळे आपण आत्ता सुद्धा बघितलं, मी आता हे वर्ष सोडा किंवा ही 2 वर्ष सोडा, पण त्या अगोदर बरीचशी अशी वर्ष आपल्याला दिसली ज्याच्यामध्ये वळवाचा पाऊस येतच नाही किंवा अतिशय कमी प्रमाणात येतो. तर तेव्हा जेव्हा ॲक्विफर मध्ये पाणी कमी असतं आणि तेव्हा जो रिचार्ज होतो तो रिचार्ज, एकच मिनिट, तो रिचार्ज खूप कमी झाला. दुसरा त्यातला मुद्दा आहे की ते झाल्यामुळे जेव्हा पावसाळ्याची सुरुवात होते आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाचं पाणी आणि पावसामध्ये जी तूट पडते त्याच्यामधनं आपल्याला एक्स्ट्रा, शेतकऱ्याला एक्स्ट्रा जे पाणी द्यायला लागतं, ज्याला आम्ही सुरक्षित सिंचन असं म्हणतो, प्रोटेक्टिव्ह इरिगेशन, त्याचं प्रमाण इतकं वाढलंय की एकंदरीत भूजलाच्या उपसाच्या प्रमाणात 5 ते 20% पाणी त्या उपशापैकी हे खरीफ मधल्याच शेतीसाठी
दिलं जातं. हा ऑल इंडियाचा डेटा आम्ही कंपाईल केलेला आहे, त्याच्यावरनं आम्हाला दिसतं. आणि हे पाणी उपसल्यामुळे पुढे भूजलाची उपलब्धता जी आहे ती कमी कमी होत जाते. आणखीनही अर्थातच त्याची कारणं आहेत, त्याच्यामध्ये मी पडू इच्छित नाही. दुसरा मुद्दा जो थोडासा दुसऱ्या प्रश्नाशी निगडित आहे, पण पहिल्याच्या शी सुद्धा निगडित आहे, की कुठेही आपण लोकसहभागातनं जल व्यवस्थापनाकडे जावं ह्याच्याकडे आपण लक्षच दिलेलं नाही. म्हणजे सप्लाय साईड जेव्हा येते, लोक एकत्र कधी येतात की पाणी वाढवा ह्या दृष्टिकोनातून लोक एकत्र येतात. पण माझ्याकडे आज मर्यादित पाणी आहे आणि त्याचं वितरण हे डिस्ट्रीब्युशनच्या दृष्टिकोनातून नाही, पण त्याचं शेअरिंग मी कसं करू शकेन हा विचार आपण कधीच केलेला नाही. आणि त्यामुळे आपण आज अशा घडीला येऊन पोचलेलो आहोत ज्याच्यामध्ये माझं पाणी तुझं पाणी असं झालेलं आहे. आणि भूजलामध्ये किंवा कुठल्याही नैसर्गिक संसाधनाबद्दल आपण माझं तुझं करूच शकणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीला वर कोणतरी असतो, वरच्या अंगाला, आणि खालच्या अंगालाही असतो. तर लोकल लेवलला हा मुद्दा बरोबर आहे प्रश्नाचा, की लोकल लेवलला स्थानिक पातळीवर आपण स्वयंपूर्ण कसे होऊ हा मुद्दा आपल्याला बघायलाच लागणार. पण स्वयंपूर्णता किंवा स्वयंपूर्ती करताना आपण वरच्या अंगाला सुद्धा काय होते, आणि मी याच्यात मुद्दामून हा मुद्दा मांडतो की धरणांच्या कॅचमेंटमध्ये सुद्धा, अगदी मोठी धरणं जरी असतील त्या कॅचमेंटमध्ये सुद्धा काय होत आहे हे सुद्धा आपण थोडस एक सेल्फ रीडिंग करून बघावं. कारण धरणांच्या कॅचमेंटमध्ये सुद्धा, आणि ह्याच्यात मी मुद्दामून एक मुद्दा उल्लेख करावासा मला असं वाटतो की ॲक्वेडॅमनी सुद्धा एक 10-15 वर्षापूर्वी एक वेगळ्या प्रकारचं काम सुरू केलं की पहाडामध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये ते कसं करावं आपण तिथल्या पाण्याचं नियोजन. कारण डोंगराळ भाग हे खलाटीला जे भाग असतात त्याला पाणी देत असतं. डोंगर खलाटीवरनं कधीच घेत नसतो काही, डोंगर कायम देत असतो. आणि म्हणूनच आपली सगळी मेन जी देवळं आहेत ही डोंगरात आहेत. डोंगरांमधले जर झरे बघितले पश्चिम घाटामध्ये, आणि आपली जी धरणं आहेत ही अतिशय फार इंटरेस्टिंग ठिकाणी धरणं आहेत, की अतिशय म्हणजे डोंगराळ भाग जिथे संपतो तिथे आपली धरणं सुरू होतात. तर धरणांच्या कॅचमेंटमध्ये आणि धरणांच्या कॅचमेंटमध्ये असलेले झरे, नैसर्गिक झरे हे मिटत चालले. म्हणजे धरणात सुद्धा कसं पाणी, त्याची सुरक्षा किंवा त्याची सुरक्षितता, प्रोटेक्शन त्याचं कसं करता येईल हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे स्वयंपूर्ततेबद्दल जर आपण बोलणार असू तर आपल्याला सगळ्याच ठिकाणी स्थानिक पातळीवर आपल्याला हे करायला लागेल. आणि आपण अशा भागाबद्दल मी माझा मुद्दा जरी थोडासा अपुरा राहिला असेल तरी तो मानतो की सगळ्याच अनुषंगाने आपल्याला बघायची गरज आहे. धरणांची कॅचमेंट बघायची गरज आहे, धरणं बघायची गरज आहे, धरणातलं पाणी कमीत कमी कसं आपल्याला वापरता येईल किंवा एफिशियंटली कसं वापरता येईल तेही बघायला लागणार आहे. आणि जसजशी आपली शहरं वाढत आहेत तर शहराची वाढ आणि शहराच्या वाढत्या मर्यादेबद्दल सुद्धा आपल्याला विचार करायला लागेल. त्यामुळे जलसुरक्षण आणि सुरक्षितता ही लोकसहभागातनं जर आपल्याला उभी करता आली वेगवेगळ्या ठिकाणी, तर मला असं वाटतं की हा प्रश्न आपल्याला पुढे भेडसावणारा जो प्रश्न आहे त्याला कुठेतरी हात आपल्याला घालता येईल. शशांक, अजून तुम्हाला काय जर ऍड करायचं असेल ह्याच्यात? खूप छान मांडणी केली. मी फक्त एक उदाहरण सांगेल की मगाशी त्यांचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जसं सरांनी आता सांगितलं आपल्याला की वरच्या अंगाचा आणि खालच्या अंगाचा, तर सिंगापूर नावाचा देश आहे की जो अत्यंत प्रसिद्ध आहे, सर्वात गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. तर सिंगापूरच्या संकेतस्थळावरती जाऊन फक्त आपण बघायचं की काय करू शकतो
म्हणजे लोकसहभागातनं कशी किमया घडू शकते त्याचं अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे सिंगापूर देश आहे. त्यांनी न्यू वॉटर नावाची संकल्पना जगापुढे मांडलेली आहे आणि ती करून दाखवली. पावसावरची अवलंबिता त्यांची फक्त 30% आहे. फक्त 30% पावसावरची अवलंबिता आहे आणि बाकी 70% पाणी हे ते पूर्ण रिसायकल करून वापरतात. त्यामुळे आजचा जो मगाशी लडकत सरांनी जो मुद्दा उपस्थित केलेला होता, तर त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला काही गोष्टींचा खूप विचार करावा लागेल की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला इंद्रायणी खोऱ्यातनं जे पाणी येत असेल ते पाणी त्यांनी त्यांच्या जेव्हा वाटे हिस्से जेव्हा झाले, आता सर जसं म्हणाले तसं जे त्यांच्या हिस्स्याला जेवढं आलेलं असेल त्या पाण्याचा त्यांनी पुनर्वापर केलाच पाहिजे. त्याच्या अनुषंगाने तशी पॉलिसी म्हणा किंवा काही त्याच्या अनुषंगाने शासन दरबारी काही धोरणं ठरवणं आणि त्या धोरणाच्या अनुषंगाने हळूहळू का होईना 5 ते 10 वर्षामध्ये स्वयंपूर्णता आणण्याच्या दृष्टीने सगळी वाटचाल सुरू झाली पाहिजे. कारण पिंपरी चिंचवड हे जसं आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं आहे आणि देशातलं 4थं शहर आहे की जे सगळ्या अभिनव उपक्रमांसाठी खूप प्रसिद्ध आहे. तर मी असं विनंती करेल की अशा प्रकारे जर आपण प्रयत्न केला तर मला असं वाटतं आपण म्हणजे भूपृष्ठ जल ज्याला सरफेस वॉटर म्हणतो अधिक ग्राउंड वॉटर की जे आपण बघितलं साधारण 2500 कोटी लिटरच्या आसपास आपल्याला ते मिळू शकणार आहे. कमी जास्त पावसाच्या वर्षात कमी जास्त आकडा होणार, पण ते तेवढी त्या जलधराची तेवढी क्षमता आहे. त्याप्रमाणे हा जो रियूज आहे हा तिसरा रियूज आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे जवळपास 60% पाणी आपण रियूज करू शकणार आहोत आणि ते जर आपण हळूहळू का होईना 10%, मग 15%, मग 20%, मग 25% अशा पद्धतीने जरी गेलो तर मला असं वाटतं 10 वर्षामध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर त्या ग्रामीण भागाला नक्की देऊ शकणार आहोत. कारण असे युवराज खूप पुढे आपल्या समोर येणार आहेत आणि त्यातनं वाद निर्माण करण्यापेक्षा समन्वयानं आपण हा प्रश्न सोडवू शकणार आहोत. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुमचे मनपूर्वक खरं तर धन्यवाद मी सगळ्या नागरिकांच्या वतीनं महापालिकेच्या वतीनं देतो आणि वारंवार आम्हाला तुमची गरज भासणारच आहे. कारण पाण्याशिवाय जीवन नाही आणि पाणी जिथं आहे त्याच ठिकाणी शहरं वसली आणि मानव वस्ती त्याच ठिकाणी वसलेली आहे. आणि तुमच्यासारखे लोकच आता खरं सांगायचं इथून पुढच्या काळामध्ये हे आपल्या ह्या समाजामधले संत म्हणून खरं तर बघितले जाणार आहेत. संतत्व त्यासाठी द्यायचं आहे की ज्या योगे खरोखरच ही आपली मानवजात असेल ही सृष्टी आहे ती टिकून राहील. मी शेवटी एकच फक्त सांगतो, एक श्रेया रामचंद्र म्हणून मुलगी आहे, तिचा एक वसुंधरेच्या लेकी म्हणून एक सुंदर खरं तर सिद्धी महाजन हिने सुंदर लेख लिहिलाय. तर खरं तर शनिवारी ती लिहिते. तर आजचा जो लेख आहे तो जरूर सगळ्यांनी वाचावा. तर ह्या मुलीने काय केलं, ती मुलगी आहे ज्याला आपण म्हणतो ना इंडियन ओरिजिनची पण अमेरिकेत जन्मलेली पण भारतामध्ये येत असते आणि तिला खरं तर युनायटेड नेशन्सनी आता 2019 मध्ये चिल्ड्रन्स क्लायमेट प्राइज ह्या खरं तर पदवीने ह्या अवॉर्डने खरं तर तिला सन्मानित केलेलं आहे. तिचं पाण्यावरचं काम जे आहे ते थक्क करणार आहे. तिनं काय केलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही केमिकल्स वापरतो, साबण वापरतो, आपण डिटर्जंट वापरतो, ह्याचा वापर कमी करण्यासाठी फक्त 14व्या वर्षी ह्या मुलीने असंख्य प्रयोग केले आणि ह्या प्रयोगातून तिने आपल्याकडचा रिठा सॅपिंडस मुकोरोसी जे म्हणतो त्याच्यावर तिने प्रयोग करून तिने हे सिद्ध केलं की रिठ्यापासून कपडे स्वच्छ होऊ शकतात, आपलं शरीर स्वच्छ होऊ शकतं आणि ते पाणी जे आहे ते पाणी आपण पुनर्वापर करू शकतो आणि कित्येक लाखो गॅलन पाणी कशा पद्धतीने आपल्याला खरं तर ते पुन्हा वापरता येईल आणि नवीन पाण्याचा वापर आपल्याला कमी करता येईल. ह्यासाठी तिला खरं तर हा चांगला सन्मान खरं तर युनायटेड नेशन्सनी दिला. खरं तर ह्या अनुषंगाने माझी खरं तर आपल्या प्रशासनाला सुद्धा खरं तर विनंती असेल, सगळ्या नागरिकांना विनंती असेल, अशा म्हणजे निसर्गपूरक जीवनशैलीकडे आपण वळलं पाहिजे आणि डिटर्जंटचा वापर जो आहे, केमिकलचा वापर जो आहे तो कमीत कमी केला पाहिजे. मला असं वाटतं की आता वेळ आपण शेवटाकडे आलेलो आहोत. आता माझी विनंती आहे लडकत सरांना की लडकत सर आता पुढची सूत्र तुम्ही तुमच्याकडे घ्यावीत. धन्यवाद सर. आणि काही प्रश्न असतील अमोल आणि आशिष तुम्ही घ्यावीत अशी माझी तुम्हाला विनंती आहे आपल्या एक्सपर्ट साठीची. थँक्यू. धन्यवाद सर. सर आता या सेशन मध्ये देशपांडे सरांनी
आणि कुलकर्णी सरांनी दोघांनी खूप साध्या आणि समजणाऱ्या शब्दांमध्ये संपूर्ण पाण्यावर आपल्याला खूप छान मार्गदर्शन केले. म्हणजे खरं तर देशपांडे सरांनी जे सांगितलं की आपलं वाहतं पाणी पहिलं संत केलं पाहिजे, संत पाणी थांबवलं पाहिजे आणि थांबलेलं पाणी आपल्याला जिरवलं पाहिजे. इथून आपण सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणजे जिथं आपला रन ऑफ जास्त आहे तिथं आपल्याला कमी करावं लागेल. आणि यासाठी मला सांगायला आनंद होतोय की ह्या दोघांनीही म्हणजे हिमांशू कुलकर्णी सर पण आणि देशपांडे सर या दोघांनी महानगरपालिकेला याबद्दल आधीच मार्गदर्शन सुरू केलेलं आहे. आणि सर एक गोष्ट नक्की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी मी जे सांगतोय की जी खूप आशादायक आहे आणि खूप पॉझिटिव्ह गोष्ट महानगरपालिकेची आहे की ती म्हणजे ह्या ठिकाणी असलेले जे अधिकारी आहेत, आमचे राजन पाटील सर आहेत सिटी इंजिनियर, त्याचप्रमाणे श्रीकांत सवणे सर आहेत जॉईंट सिटी इंजिनियर की जे रोड बघतात, हे दोघंही वॉटर सप्लायशी रिलेटेड असल्यामुळे खूप चांगलं त्यांचं सहकार्य, आपण जे सांगताय की पाणी कसं मुरवता येईल, रोडच्या कडेने आपल्याला पाणी मुरवण्यासाठी काय यंत्रणा करता येईल, या दोघांनी त्यावर काम चालू केलेलं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे की त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करतायत आणि असे अधिकारी आहेत की जे त्याला पुढे नेत आहेत. त्याचप्रमाणे आमचे तिसरे अधिकारी तांबे सर, रामदास तांबे सर, की जे रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये राज्य शासनाच्या देखील कमिटीवर आहेत आणि त्यांचं देखील मार्गदर्शन या शहरातल्या सोसायटींना मोफत मिळत असतं. म्हणजे त्यांचं तर नेहमी असं असतं की कोणत्याही सोसायटीने माझ्याकडे यावं, त्यांना मी मोफत मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. सर ही अशी आणि आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे चांगली टीम पाण्यासाठी काम करणारी आहे. आणि त्याचप्रमाणे सर मगाशी उल्लेख झाला नितीन काळजे सरांचा की जे आमचे माजी महापौर आहेत. सर मला देखील त्यांचा असा अनुभव आला की एवढं फास्ट वाढणारं चरोली गाव आहे, परंतु त्या मॉडर्न सिटीकडे जाताना देखील आपल्या विहिरी जपल्या पाहिजेत हा त्यांचा म्हणजे आग्रह आहे. खरंच असे जर राजकारणी या शहरामध्ये असेल. आणि अजून एक उदाहरण देतो, स्वर्गीय आमचे जावेद शेख म्हणून नगरसेवक, दुर्दैवाने करोनामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांचं देखील एक खूप चांगलं उदाहरण घेण्यासारखं आहे की चिंचवड गावामध्ये अतिशय डेन्स ठिकाणी 2 विहिरी ज्या सोसायटी जवळच्या विहिरी होत्या, त्या विहिरी वाचवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. महानगरपालिकेच्या मदतीनं आणि तिथल्या स्थानिक लोकांच्या मदतीने विहिरी साफ करून ते वापरायला त्यांनी सुरुवात केली. तिथल्या सोसायटीला त्याला पाणी द्यायला सुरुवात केली. खरं तर एखाद्याने विचार केला असता ही विहीर बुजून टाकून तिथं आपण पार्किंग करून टाकू, पण या व्यक्तीने त्या विहिरी वाचवण्याचा प्रयत्न केला. असे राजकारणी राज्यकर्ते या शहराला लाभलेले आहेत. म्हणजे प्रशासन आणि राज्यकर्ते या दोघांचा चांगला मिलाफ आहे. आणि तिसरी कडी सगळ्यात महत्वाची म्हणजे धनंजय शेटबाळे आणि त्यांच्यासारखी टीम या शहरामध्ये आहे की जे या शहरासाठी फक्त रेन वॉटर हार्वेस्टिंगच नाही तर पर्यावरणासाठी खूप देखील काम करत आहेत, मार्गदर्शन करत आहे आणि स्वतः देखील त्यात काम करत आहे. आपल्यासारख्या लोकांचं यामध्ये खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन शहराला मिळत आहे. आणि नागरिकांचा देखील खूप मोठा सहभाग या शहरामध्ये आहे की त्यांच्याकडनं देखील हे खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू की आपण पाणी कसं वाचवलं पाहिजे, रेन वॉटर हार्वेस्टिंग का केलं पाहिजे, त्यांच्याकडनं देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न येत असतात आणि त्याचं ते त्याप्रमाणे ते काम देखील करत असतात. युवराज यांनी मगाशी जो प्रश्न मांडला की आमचं इंद्रायणी खोऱ्याचं तुम्ही पाणी हिसकावून घेणार का किंवा तुम्ही तुमचं स्वावलंबन करणार का, तर खरोखरच सर या दृष्टीने देखील महानगरपालिकेचे खूप चांगले प्रयत्न चालू आहेत. आपल्याकडे जे आता एसटीपी आहे त्या एसटीपीचं पाणी टर्शरी ट्रीट करून, जसं मगाशी आपण सिंगापूरचं उदाहरण दिलं तसंच आमचं हर्डीकर सरांचं विजन आणि आत्ताचे आमचे कमिशनर साहेब राजेश पाटील सरांचं देखील विजन आहे की ह्या पाण्यावर टर्शरी ट्रीटमेंट करून हे पाणी कसं वापरता येईल, हे कसं आपल्याला सेकंडरी यूज साठी वापरता येईल किंवा याचा ऍज अ रॉ वॉटर म्हणून कसा वापर करता येईल यावर देखील काम सुरू झालेलं आहे. म्हणजे रिसायकलिंगचे प्रोजेक्ट देखील आपले सुरू झालेले आहेत. यासाठी संजय कुलकर्णी सारखे आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्यांनी पहिला प्रोजेक्ट देखील चालू केला. 5 MLD पाणी आपण रिसायकल करायला लागलोय आणि भविष्याच्या काळात मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो की थोड्याच अवधीमध्ये आपण हे पाणी देखील वापरायला आपण सुरुवात करणार आहोत. आणि युवराज सरांना देखील मी खात्री देतो की ही सगळी टीम तुम्ही देखील आमच्या बरोबर मदतीला राहा
शक्यतो जेवढं पाणी बाहेरचं पाणी कमी वापरायला लागेल आणि स्वावलंबनाकडे आपल्याला जाता येईल याचा प्रयत्न महानगरपालिका निश्चितच करत आहे आणि यापुढे देखील करत राहील. मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो, कारण आज शहरवासियांना याची अत्यंत गरज आहे. या विषयावर आपण सर्वांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. शेडबाय सरांचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि अमोल देशपांडे सर की ज्यांनी हे सगळं आपलं हा वेबिनार साठी खूप प्रयत्न केलेले आहेत. या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि महानगरपालिकेच्या पाणी बचाव किंवा पाण्यासाठी जी लढा चालू आहे त्यामध्ये मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळेजण एकत्र काम करूयात. एखाद्याकडे बोट दाखवून त्याकडे दोष देण्यापेक्षा आपण सगळे एकत्र काम करून ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करूयात. निश्चितच मला वाटतं की भारतातलं हे शहर असं राहील की जे पाण्यासाठी स्वावलंबी आहे. फक्त धरणांचा विचार न करता मला अजून दुसऱ्या धरणांकडनं पाणी पाहिजे असं विचार न करता शहर म्हणून, नागरिक म्हणून स्वतः पाणी कसं निर्माण करता येईल, कसं वाचवता येईल याकडे आपण सर्व लक्ष देऊया. आणि मला खात्री आहे की या शहरातले जे एनजीओ आहेत, ऍक्टिव्ह एनजीओ आहेत, यांच्या मदतीने महानगरपालिकेला हे नक्कीच शक्य होईल. सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी शेडबाय साहेबांना कन्क्लूड करायची विनंती करतो. हा सर, माझी विनंती आहे. खरं तर आता अमोल प्रश्न असतील नागरिकांचे अत्यंत महत्वाचे ते घ्यावेत आणि मग आपण सेशन हे करू, आपण संपूया. थँक्यू सर. सगळे पॉइंट आलेले आहेत, आपण कन्क्लूड केलं तरी चालेल. लडकत सरांना विनंती करतो जस्ट एक आपण कन्क्लूड करूयात. सर ओव्हर टू यू लडकत सर. येस, तर मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून हा सेशन इथंच संपतो असं नाही, तर आपण यासाठी पुन्हा एकत्र येऊ. आज जे व्ह्युअर्स, जे या ठिकाणचे रहिवासी आहेत, जे आता यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत, आवर्जून या मोहिमेमध्ये सामील व्हा. फक्त प्रश्नापुरतं न राहता एकत्र काम करण्यासाठी आपण कायम भेटत राहू आणि या समस्येला आपण निश्चितच योग्य तो दिशा दाखवून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं शेडबाय सरांना काही प्रश्न आहेत. सर प्रश्न अजिबात नाही. आज इथं जे दोन तज्ञ मंडळी आपण खरं तर आज आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर आले, त्यांच्यासाठी डॉक्टर इंद्रजित भालेराव सरांची एक सुंदर खरं तर कविता आहे. त्यातले जे 4 फक्त शेवटच्या ओळी आहेत त्या मी त्यांना समर्पित करतो आणि ह्या आजच्या सुंदर सेशनची मी खरं तर सांगता करतो. तर ते शब्द असे आहेत, नागरिक हो, खरं तर आपण सुद्धा तशा पद्धतीने वागण्याचा आणि इंद्रजित भालेराव सर म्हणतात त्या पद्धतीने त्या देवत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करूया. ते शब्द असे आहेत, ज्याला झाडांची तहानभूक, पाखरांची भाषा, मुंग्यांचे संकेत आणि जमिनीखालील पाण्याचे प्रवाह कळतात, त्याला देव मानायला माझी हरकत नाही. हा प्रवास करणारे शशांक देशपांडे सर, डॉक्टर हिमांशु कुलकर्णी सर आणि ह्यासोबतच आपले जॉईंट सिटी इंजिनियर लडकत सर, त्यांची टीम, ह्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि पुढच्या सेशनला पुढच्या शनिवारी संध्याकाळी 5 वाजता नक्की भेटू. धन्यवाद. धन्यवाद.